हॅलो, उजव्या बाजूला जे काय तरुण उपासक असतील त्यांना सूचना आहे की इकडे पेंडॉलमध्ये जागा आहे, थोडंसं महिलांच्या बाजूला आपण उभा टाकू नये अशी आमच्याकडून आणि पोलीस प्रशासनाकडून आपल्या सर्वांना नम्र सूचना आहे. आपण सर्वांनी सूचनेचं पालन करावं. कोणी सुद्धा महिलांच्या बाजूला उजव्या हाताला उपासकांनी तरुणांनी उभं टाकू नये. पुढे इकडे आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तर आपण बसून घ्यावं. सर्वांना सूचना. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक देव आणि मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांवरील विघ्न टळाले, स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ असे संविधान ज्यांच्यामुळे प्राप्त झाले, खऱ्या अर्थाने मानवता ज्यांनी आपणास बहाल केली, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे सुख करता आणि दुःख हारता आहेत असे बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या मंगलमय क्षणी अखिल भारतीय बौद्ध धम्माच्या 22व्या धम्म परिषदेच्या अनुषंगाने विशेषतः कालकतन पूज्य उपाली थेरो यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या सुपुत्राच्या द्वारे आयोजित या धम्म परिषदेमध्ये सन्मानपूर्वक आमंत्रित केलेला भिक्खू संघ, सन्मान्य अध्यक्ष, या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, दानदाते, दानदात्या, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, मला अगोदरच सांगण्यात आलेलं आहे की 1 घंटा बोला आणि तसं मला डॉक्टरनं पण सांगितलेलं आहे की जास्त नका बोलू. मग ते मला हुकी आली की मी किती बोलतो, पण तसं काही आज होणार नाही. तर 45 मिनटं 1 घंटा मी बोलेन. त्यामुळं गायक लोकांनी बी नाराज होण्याचं काही कारण नाही. कारण मला असं वाटतंय मागं काहीतरी मागच्या वर्षी त्याला वेळच द्यायला नव्हतं, सकाळचे 4 काहीतरी वाजवले होते, असं काहीतरी झालं होतं. त्यामुळं गायक लोकांना पण कोणाला ऐकायचं आहे. आणि तसं जर मला मदत हुकी आली तर मीच पुढं 2-3 घंटे गाणे म्हणू शकतो. मला जर हुकी आली तर काही सांगता येत नाही. तुम्हाला गाणेच ऐकायचे तर मग माझ्याकडे तुमतून ताऱ्या, टुमकी ढमकी सगळं इथंच आहे, जवळच आपल्या. एकदम काहीच गरज नाही. आपल्याकडे पेटी बिटी टुडुडुम टांग टुंग सगळे आपल्या जवळ इथं सगळे एकदम काही गरज नाही तुम्हाला. तर काय गायक बेक सगळे काही गरज नाही. एकदम जसे पाहिजे तसे गाणे येतील. तुम्ही तसे माणसांत तसे आहे. एकदम जुने तर जुने, नवे तर नवे, सगळेच आहेत. पण तसं काही करणार नाही. त्यामुळे गायकाने पण गाणं हे कर होईल, मध्ये मध्ये होईल जरा. म्हणून उपासक, उपासिकांनो, ठीक आहे, गायक लोकांना सुद्धा बहुतेक मला असं वाटतं आमच्या सगळ्याच पूज्य भिक्खू संघाकडून वारंवार अशी मागणी पण आहे की गायक लोकांना पेन्शन सुरू करा. भगवान बुद्धाचे, बाबासाहेबांचे त्यांनी जीवनभर गाण्याच्या माध्यमातून प्रचार केलेले आहेत. आणि म्हणून गायक लोकांनी, कवी लोकांनी सुंदर लेखन पण करायचं. आमच्याकडे गोडगड्याचे सुंदर भरपूर भिक्खू संघ आहे. भिक्खू संघाचं जर ऑर्केस्ट्रा काढायचं परमिशन जर असती तर
तर मला असं वाटतं की बहुतेक भिक्खू संघाचे जास्त ऑर्केस्ट्रा चालले असते. आम्ही सगळे लोक भजनं म्हणत म्हणत हे गाणे म्हणत म्हणत या बाबासाहेबाचा गुणगौरव करत 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 आम्ही सगळे भिक्षू झालो. तर आम्हाला सुद्धा बाबासाहेबांच्या गाण्याबद्दल, बुद्धांच्या गाण्याबद्दल असे अंतकरणातून ओढ आहे. आम्ही कधी भिक्षू बसलो तर कधी कधी म्हणतो, तर धम्मविनय आहे की आम्हाला एकदम अशा ताला सुरात किंवा पिक्चरच्या चालीवर इकडं तिकडं असे गाणे नाही म्हणता येत, पण भगवंताच्या बाबासाहेबाच्या गुणगौरवाचे गाणे म्हणता येतात. आणि तसे भगवान बुद्धाचा धम्मोपदेश 9 अंगांनी दिला जातो. त्यामध्ये एक गेय प्रकार आहे की जेणेकरून सूत्र पद्धतीनं किंवा छान पद्धतीनं धम्मोपदेश केला जाऊ शकतो. धम्मोपदेश केला जातो 9 अंगामध्ये ते एक अंग येतं. परंतु आम्ही ते अंग जर धारण केलं तर बहुतेक अनेक बिचारे गायक लोक परेशान होऊन जातील की भंतेजी लोकांना हे काहून धरलं म्हणून. मला वाटतं महाराष्ट्रात एक भंतेजी आलेत, ते सध्या गाथा आणि कथा पद्धतीनं ते संगीत सिस्टीमनं एक महायानी भंतेजी पहिले थेर परंपरेचेच होते, आमच्या चंदिमा भंतेजीचे ते शिष्यच होते. प्रियदर्शी म्हणून त्यांना ओळखतात, ते महायानी आहेत, भिक्षू म्हणायचं काही आवश्यकता नाही त्यांना. पण ते अनेक लोकांना ते बी आवडू शकतं कधी कधी, काय सांगता येत नाही. धम्म सांगत असताना लोकांना चांगलं आचरण करण्यासाठी, लोकांनी चांगलं वागण्यासाठी, चांगलं म्हणजे जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून पुन्हा सकाळपर्यंत, तिथून पुढं मरेपर्यंत असं वागल्यानंतर त्याचा परिणाम दुःखात नाही यावं, हे वागण्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं शिकवल्या जाईल त्या त्या पद्धतीने शिकवावं. काय काय करायचं, काय काय नाही करायचं, काय काय आवर्जून करायचं आणि काय काय आवर्जून नाही करायचं, हे आपण आपल्या मनाला वळण टाकू जर शकत नसेल तर कोणीतरी कल्याण मित्र म्हणून एखादे भिक्षू येऊन जर आपल्याला वळण लावत असतील की बाबा आई हे तुमचं वागणं काही बरं नाही, तुमचं हे बोलणं काही बरं नाही, तुमच्या मनात हे चिंतन मनन करणं काही बरं नाही, हा बाबा आई तुम्ही जे विचार करता हे खूप चांगले आहेत, तुम्ही जे हे बोलता हे खूप चांगलं आहे आणि तुम्ही जे हे वागता खूप चांगलं आहे. यालाच हिंदू धर्माच्या भाषेमध्ये पाप आणि पुण्य म्हणतात. त्याला आपल्या भाषेमध्ये कुशल अकुशल म्हणतात. त्यालाच खेड्याच्या भाषेमध्ये वाईट कर्म चांगले कर्म असं म्हणतात. त्यालाच एक कर्म असे की ते केल्यानंतर लय हाल हाल होतात आणि त्यालाच एक कर्म केल्यानंतर लय मस्त सुख मिळतात असं त्याला म्हणतात सोप्या भाषेमध्ये. म्हणजे असे कर्म तुम्ही करू नका की जे केल्यानंतर भविष्यात केव्हा ना केव्हा जर त्याचे फळ आले, ते कर्म जर पिकलं, जसं आंबे पिकल्यानंतर त्याच्यातून रस येतो आणि जास्तच पिकल्यानंतर ते सडून जातात, किडे येतात, तशा प्रकारे तुमचे कर्म पिकल्यानंतर त्याच्यातून रसच आला पाहिजे, काही दुःख नाही आलं पाहिजे. त्याचं नाव आहे कर्म. आणि भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संसारातल्या लोकांना जे कर्म शिकवले त्यालाच कम्म सिद्धांत म्हणतात, त्यालाच कम्म विपाक म्हणतात, त्यालाच कार्य कारण भाव म्हणतात. कार्य कारण भाव म्हणजे असं कार्य करा की त्या कार्य करताना त्याचं कारण तृष्णा नसलं पाहिजे. कारण तृष्णा मनात ठेवून जर तुम्ही काही कर्म केले तर त्याचा परिणाम दुःखच येतो. म्हणून आपल्या मनातून पहिली तृष्णा काढून टाका. मग ही तृष्णा बनते कशी? तर तृष्णा ही ईश्वरामुळं, परमेश्वरामुळं, आत्म्यामुळं, परमात्म्यामुळं बनत नाही, तर तृष्णा ही बनते लोभामुळं. सगळ्या संसारातल्या लोकांच्या दुःखाचे कारण आहे तृष्णा. मग ते लोक शेंडाधारी हो, जटाधारी हो, दाढीधारी हो, टीकाधारी हो का बिचारे विवस्त्रधारी हो, कोणत्याही गोत्राचे, पंथाचे, गावाचे, कुळाचे, नावाचे, कोणतंही खाद्य खाणारे, एका पायावर 2 पायावर उभं राहणारे, डोक्यावर उभं राहणारे, नख वाढवणारे, एक हात वरच ठेवणारे, असा वरच अँटेनासारखा असे एकच हात वर धरून ठेवणारे, पाण्यातच राहणारे, 2-2 महिने हागायला न जाणारे, सध्या कुंभमेळ्यात 2-2 महिने हागायलाच न जाणारे, 2-2 महिने मुतायला न जाणारे, असे नाना प्रकारचे व्रत घेतलेले जेवढे जेवढे कोणी आहेत, या सगळ्यांना तृष्णा जी तयार होते ती ईश्वरामुळं नाही, परमेश्वरामुळं नाही, आत्म्यामुळं नाही, परमात्म्यामुळं नाही. म्हणून हा साधा साधा सिद्धांत तुमच्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो. जर आपल्या सर्वांना ईश्वराने निर्माण केलं असतं
जर आपल्या सर्वांना ईश्वराने निर्माण केलं असतं तर मग मात्र रेल्वे बनवायचं काम एखाद्या शास्त्रज्ञाकडे आलं नसतं. हे रेल्वे बनवायचं काम एखाद्या शास्त्रज्ञाकडे आलं नसतं. या लाईटचा शोध लावण्याचं काम एखाद्या शास्त्रज्ञानं आपल्याकडे ते घेतलं नसतं काम, ते देवावर टाकून दिलं असतं. तूच लाईट बनव आणि तूच मर्क्युरी बनव. त्यामुळं पृथ्वीवरल्या जेवढ्या बी माणसाला लागणाऱ्या सुख सुविधा आहेत, माणसाला लागणाऱ्या जेवढ्या बी गोष्टी आहेत, त्या साऱ्याच्या साऱ्या ज्ञानी विद्वान पंडित वैज्ञानिक लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराने पृथ्वीवर एकही काम केलेलं नाही आहे. पण मात्र लोक ईश्वरवादी सध्या सगळ्या भारतातला जास्तीत जास्त पैसा कुंभमेळ्यावर, तिथं गांजा दारू पिण्यावर आणि नाना प्रकारच्या दुराचारावर सध्या शासन देत आहे. त्यामुळे उपासक उपासिकांनो, त्यांच्या त्या पैशामुळं भविष्यात तुमच्या योजना नीट राबणार नाही. समाज कल्याणचा फंड कुठाच्या कुठं वळला जाईल. तुमच्या पोरापोरीला लवकर शिक्षण नोकऱ्या मिळणार नाही आणि मग नोकऱ्या नसलेल्या लोकांना जे दुःख येतात तर ते दुःख तुम्हाला तृष्णा निर्माण करतील. आणि म्हणून या सगळ्या बारीक सारीक गोष्टीला पाहत असताना बौद्ध धम्माचा प्रचार, बुद्धाला ज्ञान झालेला प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. पृथ्वीवर ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या ज्या काही आवश्यक आहेत, सुखाच्या गोष्टी आहेत, जर ह्या माईकचा त्यानंतर या साऊंड सिस्टीमचा जर शोध लागला नसता तर फार फार तर आम्ही गळे फाडून किती जरी बोललो असतो तर एवढ्या लोकांना आवाज गेला असता. कदाचित एका दुःखा माणूस लांब सुद्धा तिकडं ऐकत असेल. हा सगळा शोध फार उशिरा लागला. भगवान बुद्धाच्या काळामध्येच माईक असेल, साऊंड सिस्टीम असेल, मोबाईल असेल, या जगातल्या सॅटेलाइट सगळ्या गोष्टीचा शोध अरहंत भिक्षूमध्ये लागला होता. त्यामुळं सारीपुत्र भंतेजी, महामोगल्याण भंतेजी एक श्रावस्तीला एक राजगिरीला असले तरी दोघं माइंड लेवलवर, हृदयाच्या लेवलवर एकमेकांना बोलत होते. तर तेव्हाच तो मोबाईल डेव्हलप झाला होता, जो की भौतिक तुमच्या मोबाईल सारखा नव्हता. जसं की सॅमसंग आहे, जसं की तुमचा आयफोन आहे, किंवा तुमचा नोकिया आदी आहे, किंवा जे जे असतील तुमचे रेडमी, अमिक नमुक जे असतील ते आहेत. आता हे भौतिक स्वरूपात आले तर भौतिक स्वरूपातले मोबाईल हे तुमचे रिचार्ज मारावे लागतात. हे वारंवार त्याच्यामध्ये पैसे टाकावे लागतात. परंतु अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्याचं हृदय निर्मळ झालं आणि निर्मळ मनाने जर काही मनात विचार केला तर ते तरंग, ते धातू, ते प्रकंपन, ते लहर, ती वेव्ज ती दुसऱ्या भिक्षूच्या हृदयापर्यंत जाते. त्यांना ते शब्द समजतात. मग ते तिथून बोलले तर ते इथं बोलले तर दोघांनाही बिल येत नाही आणि दोघं एकमेकांना बोलू शकतात. त्यामुळे बुद्ध काळामध्येच या सगळ्या तंत्रज्ञानाचा शोध लागलेला आहे. आताच्या काळामध्ये तुमच्या जेवढ्या काही व्हिडिओ सिस्टीम आहेत, जे काही तुमचं सोशल मीडियावर जे काही वारंवार बोलल्या जाते, ज्याला सॅटेलाइट कॉस्मसच्या यानाच्या साह्याने जे नाना ग्रहावर जाण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, या साऱ्या प्रक्रिया तथागताने आपल्या बोधी ज्ञानामध्ये तेव्हाच उजागर केलेला आहे. ही तुमची सोनोग्राफी आता निघालेली आहे. बुद्ध भगवंतांनी एका सूत्रामध्ये आईच्या कुशीतलं बाळ पहिल्या दिवशी काय होतं, दुसऱ्या दिवशी काय होतं, पहिल्या हप्त्यामध्ये काय होतं, नंतर 7 हप्त्यामध्ये काय होतं, तुमच्या भाषेत 9 महिने 9 दिवस बाळ रोजच्या रोज आईच्या कुशीत कसं कसं बनत जातं, त्याचे कानं कधी बनतात, त्याचे नागं कधी बनतात, त्याचे डोळे कधी बनतात, त्याचं हृदय कधी बनतंय, काय बनतंय, हे बुद्धांना त्या काळातच सांगून ठेवलंय. एवढंच नाही तर मुलगा कसा होतो, मुलगी कशी होती हे पण शिकवलेलं आहे. येऊ नका विचारायला, मला माहित आहे पण मी सांगणार नाही, कारण ते काम आम्हाला करायचं सांगितलं नाही. प्रक्रिया मुलगा कसा होतो, मुलगी कसं होते, वाचन केल्यानंतर त्रिपिटकात सुंदर वर्णन आहे याचं. त्याची दिवस प्रक्रिया आहे, सगळी सिस्टीम आहे. त्यामुळं चुकून बुकून जे कोणी लोक हिंदू धर्माकडे लेकरबाळ होण्यासाठी, मुलगा होण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी, किंवा आपल्या अंगातलं किंवा आपल्याला भूताकेतानं झपाटलंय, किंवा कोणतरी काळी जादू केली, किंवा काहीतरी आपल्या पाठीमाग शेणी लावून दिलाय, या भीतीपोटी जर तुम्ही हिंदू धर्माकडे बाबा महाराज बुवा व्रतबाईकल्याकडे जात असाल तर काही गरज नाही. हे सारं तत्वज्ञान बुद्धिझम मध्ये आहे, सगळं तत्वज्ञान बुद्धिझम मध्ये आहे. बौद्ध धर्मामध्ये श्रीमंत होण्याची विधी आहे. ज्याला श्रीमंत व्हायचं आहे त्या सगळ्या श्रीमंत होण्याची विधी भगवान बुद्धामध्ये आहे. म्हणून तर त्यांना लॉर्ड बुद्धा म्हणतात. तुम्ही लॉर्ड बुद्धा शिवाय आणखी कोणाला लॉर्ड म्हणताना ऐकलं का आतापर्यंत? तुम्ही लॉर्ड हनुमान ऐकलं का? लॉर्ड हनुमान ऐकलं कधी आतापर्यंत?
हा लॉर्ड हनुमान आहे की आता उद्यापासून कोणी म्हणत काय सांगतात नाही, अवघडच काम आहे, आपणच काढून देतो शब्द. ते उद्यापासून म्हणायचं कोणी अवघड काम आहे. तुम्ही ऐकलं आतापर्यंत लॉर्ड खंडोबा असं ऐकलं का आतापर्यंत? कुठंतरी शब्द ऐकलं कोण? लॉर्ड म्हसोबा किंवा असं ऐकलं कधी कधी लॉर्ड मरीमाय असं ऐकलं कधी तुम्ही? हा लॉर्ड असं ऐकलं नाही का? दुरुनच दिस गडद सांग्याचं पत्तर बाबा इतक्या लांब दिसू लागलं ते दुरुनच दिसत. तर मी त्यांना म्हटलं दोघांकडे मोबाईल असेल, व्हिडिओ कॉल सुरू असतील बहुतेक. ते म्हणजे नाही हो, बिना व्हिडिओ कॉलचं कसं काय दिसत पत्तर? इथं घरातलं कोणा धोतर सापडे ना दिसून दुरुन दिसत गडद सांग्याचं पत्तर. अरे बापरे. तर हे जेवढे कर्मकांड बुवाबाजी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या साऱ्या हिंदू कोडबिलामध्ये बाबासाहेबांनी तेव्हाच नष्ट करून टाकल्या. म्हणून मनुस्मृतीचं दहन करताना त्या ब्राह्मणाला बोलवलं, त्याला गाथा म्हणायला लावल्या, त्याला सगळे श्लोक म्हणायला लावले आणि त्या होम यज्ञामध्ये एक श्लोक टाकला. आणि बाबासाहेब प्रत्येक श्लोकाच्या नंतर आव्हान करायचे की या देशातल्या सगळ्या चित पावन असेल किंवा शरीर पावन असेल किंवा मन पावन असेल किंवा सगळे कुली असतील, मग 91, 92, 93, 96, 100ला 4च कुळं कमी असे सगळे कुळे असतील, त्या सगळ्यांनी यावं. आणि मी हे का जाळत आहे मला विचारावं. मी सांगन तर एक ब्राह्मणाची छाती नाही झाली, एक ब्राह्मण पुढे नाही आला, एक ब्राह्मणाची हिंमत नाही झाली की बाबासाहेब तुम्ही हा मनुस्मृती का जाळत आहेत. बाबासाहेब वाट पाहून होते की या निमित्ताने मला ओबीसी लोकांना, मला ह्या मागासवर्गीयांना जागृत करता येईल की हिच्यामध्ये तुम्हाला शिव्या दिलेल्या आहेत. ब्राह्मणांनी विचार केला, अरे मुकेच बसा, त्या बाबासाहेबाला चालू द्या. नाही तर तो बाबासाहेब ज्याच्या भरोशावर आपण शासनात आहोत, ज्याच्या भरोशावर आपण मंदिराचे प्रमुख आहोत, ज्याच्या भरोशावर आपण शंकराचार्य आहोत, ज्याच्या भरोशावर आपण राष्ट्रभवनात आहोत, ज्याच्या भरोशावर आपण सगळ्या मीडिया आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. अरे ते सगळं पितळ, ते सगळं तांब, अरे ते सगळं लोखंड आणि सगळं जर्मन उघडं करणं हा बाबासाहेब म्हणे. तर तुम्ही जळू द्या म्हणे, कोणीच पुढे जाऊ नका. बाबासाहेब वाट पाहून होते की एखाद्या तरी ब्राह्मणाने पुढे यावं आणि नुसतं एवढंच विचारावं की ही मनुस्मृती तुम्ही का जाळत आहे. बाबासाहेब वाट पाहून होते. बाबासाहेब म्हणाले की हा श्लोक मी जाळला, जर का ब्राह्मण पुढे आला म्हटला किंवा ब्राह्मण कधी पुढे येत नाही, तो पुढे दुसऱ्याला करतो. आतापर्यंतचा इतिहास आहे, तो दुसऱ्याला पुढे करतो. बाबासाहेब वाट पाहून होते की जो दुसरा पुढे आला त्याला मी विचारीन की तुझी जात काय. आणि मग त्यानं जात सांगितली आणि तो जर म्हणला की मी कोण आहे, मी आहे मराठा, जसं की काल आपल्या भावाला म्हणत होते कुणबी भाऊ, तर बाबासाहेब म्हणे मी वाटच पाहून आहे की माझ्या कुणब्या भावाने यावं, म्हणजे मग मला समजून सांगता येईल की भावा या मनुस्मृतीच्या सहस्रकुंड नावाच्या अध्यायामध्ये तुझ्याबद्दल काय लिहिलंय. दस्कटम कुणबटम. हे सगळ्या मराठा भावांनो, कालच्या बौद्धांनो सगळ्यांना आव्हान आहे, जा सहस्रकुंड वाचा. मनुस्मृती ग्रंथातला सहस्रकुंड नावाचा अध्याय आहे, तो जाऊन वाचा. मग ते वाचल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हे बाबासाहेबांना आपल्याला सांगितलं होतं, कारण ते गुलाम आहेत. आपण तर विजयादशमीला 56ला निघलो इथून बाहेर, या गर्दीतून निघलो बाहेर. म्हणून बाबासाहेब म्हणतात जा या मराठा भावांना सांगा, कारण यांनी सगळा देश, या सगळ्या भावांनी शेतीच्या बळावर सगळा देश, आपले अन्नदाते हे बिचारे कुणबे भाऊ आपलेच भाऊ आहेत, हे मराठा भाऊ आपलेच भाऊ आहेत. पण त्यांना माहित नाही की मनुस्मृती ग्रंथामध्ये तुम्हाला शिव्या दिलेल्या आहेत, ज्याचा तुम्ही पाठ करता घरामध्ये. तुम्ही अंतिमेवाल्याला बोलून पाठ करता, त्या पाठामध्ये काय आहे. कुणबटम धसकटम. अक्कल थोडी, बायको विकून घेतली घोडी. कुणबटम धसकटम. बाबासाहेब ते श्लोक जाळायचे आणि तो जे ब्राह्मण होता त्याला माहित होतं कोणी येणार नाही. बाबासाहेब म्हणायचे जाळ कुणबटम धसकटम. अक्कल थोडी, बायको विकून घेतली घोडी. आला तर रुमण्यासी आणि गेला तर ढोमण्यासी. हे मी नाही सांगत, हे सहस्रकुंडातला अध्याय, मनुस्मृतीतला अध्याय. म्हणून हिंमत नाही कोण्या ब्राह्मणाची झाली त्या काळामध्ये येऊन बाबासाहेबांना विचारायची की बाबासाहेब मनुस्मृती तुम्ही का जाळला.
मग तेव्हा सगळ्या लक्षात आलं की हे गुपचीच्या गुपचीत पुस्तक जळतात तर जळू द्या, उद्या आपण शासनात जाऊ, प्रशासनात जाऊ आणि पुन्हा हळूहळू 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 यांचे काही लोक हाताशी घेऊ आणि पुन्हा एकदा आपलं राज्य निर्माण करू, जे की आता झालंय. म्हणून उपासक उपासिकांनो, एका एका भावाला तयार करा, सगळ्या भावांना तयार करा, कारण त्यांच्यामध्ये शिव्या ओकलेल्या आहेत. मनुस्मृती ग्रंथ हा बहुजन लोकांना, ओबीसी भावांना, सगळ्यांना शिव्या दिलेला ग्रंथ आहे. म्हणून बाबासाहेबांनी चालला. तिच्यात आणखी काय लिहिलं? सोनार भावाबद्दल लिहिलंय. सोनार भावाबद्दल काय लिहिलंय? सोनार आणि सख्या बहिणीची भार खाणार. सहस्रकुंड नावाच्या अध्यायात आहे. हे मी नाही सांगत, मी नाही म्हणत, तुम्ही जाऊन वाचा. हे सोनार भावांनो, या सुवर्णभूमीतून आलेल्या सोनार भावांनो, हे तुम्ही कालच्या बौद्धांनो, बुद्धाच्या अनुयायांनो, आज मात्र तुम्हाला भटकवलं की ईश्वरांची वाणी आहे. ईश्वरांची वाणी आहे. ईश्वराची वाणी अशी असते का? कुणभटम धसकटम. ईश्वर काय रागे भरला काय आमच्यावर? ईश्वर येऊन म्हणा का आम्हाला कुणभटम धसकटम, अक्कल थोडी. अरे बाबा, तुम्हीच तर दिली ईश्वराला. ईश्वरालाच प्रश्न विचारला, अक्कल तर तूच दिली, मग काहून दिली? थोडी द्यायची होती, सगळी द्यायची होती. ईश्वराने नाही दिलं. हे मनुस्मृती ग्रंथामध्ये ज्याचे कुविचार आहेत, त्यांनी बिचाऱ्याने आपल्या कुणब्या भावाबद्दल असं लिहिलंय आणि आपल्या ह्या भावाबद्दल, सोनार भावाबद्दल तसं लिहिलंय. एवढं लिहिलंय अक्षरशः मुस्लिम भावाबद्दल शब्दात सांगता येत नाही. मुस्लिम भावाबद्दल शब्दात सांगता येत नाही. एवढं खतरनाक घाण लिहून ठेवलंय. तिच्यात असं पण लिहिलंय की सकाळी उठल्यावर सगळ्याचे तोंड पाहावे. सकाळी उठल्यावर सगळ्याचे तोंड पाहावे, पण तेल्याचं तोंड पाहू नये. काय म्हटले? सकाळी उठल्यावर मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये सहस्रकुंड नावाचा अध्याय आहे. तिच्यामध्ये सांगितलं जातं की सकाळी उठल्यावर सगळ्याचं तोंड पाहावं, पण तेल्याचं तोंड पाहू नये. आता आमच्या देशाचा पंतप्रधान तेली, आता त्याचं तोंड पाहावं का नाही पाहावं? आता सकाळी त्याचं तोंड दिसतंय. भाई और बहनों, मुझे गंगा मैया ने बुलाया है. आता गंगेला काय तोंड आहे का? किती साध्या गोष्टी आहेत. गंगा म्हणजे नदी. आता नदी वाहू लागली, तिच्यात लेंडकन लांडकन मडेन फिडेन काय वाहू लागले. जोपर्यंत भगवान बुद्ध तिला पार करत होते, येत जात होते, तोपर्यंत गंगा खरंच पवित्र होती. आणि मग नंतर राम तेरी गंगा मैया, रामाची असली तर पाहिजे ती गंगा मैली झाली. आणि ते इकडून सांगताय आपल्या देशाचे पंतप्रधान, सर्वात खोटा बोलणारा पंतप्रधान, काय सांगतात तिकडून? मुझे गंगा मैयाने बुलाया आहे. आता तिला तोंडच नाही. नदीला काय तोंड असतं काय? नदी कधी म्हणली, बाबू नरेंद्र कुठे आहेस रे बाळा, कधी येतो माय, मला लय आठवण आली, असं कधी म्हणली ती? कधी म्हणली नदी? तिला कुठं तोंड आहे? पण काय येडे लोक झालेत, सांगू लागले की नाही म्हणलं नदी. अरे नदी कोणालाच बोलवत नाही. असं म्हणा ना की वाराणसीच्या बुद्धाचे पवित्र पाय लागलेले सारनाथ, जिथं धम्मचक्र प्रवर्तन केले, त्याला आम्ही वाराणसी, त्यालाच आम्ही काशी करून टाकले, त्यालाच आम्ही काशी केलंय. हे प्रयागराज दुसरं काय? हे चारी ठाण किंवा हे चारी पवित्र स्थळ, ज्याला तुम्ही म्हणता चारी धाम, हे काय आहे? सगळे बुद्धाचे स्थळ आहेत. हे सगळे बुद्धाचे स्थळ आहेत. बुद्ध बिचारे लोक, बुद्धाचे अनुयायी, हे बिचारे अज्ञानी केले गेले, भटकंती केल्या गेले, भिक्षूंच्या कत्तली केल्या गेल्या. थेरो भिक्षूंचं डोकं दिलं तर 1000 काश्यपन, महाथेरोचं दिलं तर 10,000 काश्यपन, 20,000 काश्यपन देऊन पुष्पशृंग मित्राने कत्तल केली. आणि पुढे हा सगळा खोटा इतिहास, तुमचे सगळे स्थळ, तुमचे सगळे विहार, तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या. ज्या आडव्या तिडव्या करता त्या आडव्या तिडव्या केल्या, तोडफोड केल्या, मोडतोड केल्या. जिथं बदलता आल्या त्या बदलता आल्या. जिथं भगवान बुद्धाचा असा हात आहेत, हात इथून तोडा, इकडे जोडा, इथून तोडा, इकडे जोडा, विठ्ठल करून टाकला. ठोब्बा रखमाई जय जय ठोब्बा टुम टुम टुम. अरे वा, हे तर बुद्ध आहेत आमचे. हे विठ्ठल कधी बी रुक्माई सोडून राहत नाही. इथंच एकटे कसं काय बसले पंढरपूरला? तर पंढरपूरचं विहार हे हिंदूचं मंदिर नसून हे बौद्ध विहार आहे. पंढरपूरचं मंदिर हे हिंदू मंदिर नसून हे बौद्ध विहार आहे. आणि त्या बौद्ध विहाराच्या पूर्ण छतावर चक्र होते आणि त्याच्या पूर्ण खांबावर चक्र होते. पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो ताडोबाच्या अभयारण्यापासून तर पायी पदयात्रा, हजारो पदयात्रा त्यांनी तिथं केल्या. शासनाच्या लक्षात आलं, RSSच्या लक्षात आलं की हा भिक्षू जर वारंवार येत गेला
तर बौद्ध लोक येत जातील, भिक्षू येतील, त्या सगळ्यांना लक्षात येईल की हे चक्र बौद्धांचे आहेत, अरे चक्र बुद्धाचं आहे, अरे साऱ्या निशाण्या हे सगळं बुद्ध विहार आहे. आज ना उद्या ना परवा जर यांनी हे बुद्ध विहार मागितलं तर या पंढरपूरला जो आम्हाला बहुजन लोकांना फसवून जो पैसा आम्हाला मिळतो तर मग या पैशाचं काय होईल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, लगेच शासनामध्ये पंढरपूरच्या विहाराला अनुदान घोषित केलं. इकडे आपण अनुदान मागू बेजार आहे, द्यायला तयार नाही. जिकडे नाही मागितलं तरी बळत दिलं. पंढरपूरच्या लोकांनी मागितलं नाही तरी त्यांना अनुदान दिलं. 200 करोड सँक्शन केले. आणि 200 करोड मध्ये काय काम केलं, पहिलं काम केलं की सगळे खांब चांदीचे बनवले, सगळं छत चांदीचं बनवलं आणि चांदीचं बनवून त्याच्यावर हिंदू कल्चर लिहिलं आणि आतलं बौद्ध कल्चर झाकून टाकलं. पंढरपूरचा बुद्धिस्ट इतिहास झाकून टाकला चांदीनं. आणि ते 200 कोटी रुपये जे दिले तर तुमच्या माझ्या ज्या विकत वस्तू घेतात ज्याच्यावर टॅक्स लागतो त्या टॅक्सच्या पैशातून बुद्धाचं विहार हिंदू बनवलं, बुद्धाचा इतिहास झाकून टाकला. आणि बौद्ध लोक जागृत नाहीत. बौद्ध लोकांचं आपलं इकडं सुरू आहे, बौद्ध लोकांचं इकडं सुरू आहे. विदर्भवाद, मराठवाडावाद, बौद्धांचं हे सुरू आहे. पोरं पोरी सोबत लग्न करताना ते आंधवन हेत का तिळवण हेत का गुळवण हेत का सोमस हेत का बावन हेत का 53, 54, 55, 56ला दीक्षा घेतली ना, द्यानं विसरून हे 52, 53. किती कठीण काम आहे. अरे तुमचं काय लुटणं सुरू आहे, तुमचं काय घेणं सुरू आहे. आणि तरी इथे लोक जागृतीचा विस्तार विजू देऊ नका असं बाबासाहेब सांगून गेले आहेत. पण लोकांना आपलं जपता येऊ नाही लागलं. आणि यांचं चाललंय, यांच्यामध्येच वाद सुरू आहे, यांच्यामध्येच भांडण सुरू आहे. दुपारच्या टायमामध्ये कोणी महिला बसून असं म्हणतात का की बाई आपलं बुद्ध गायाचं विहार आपल्या ताब्यात कसं काय येईल, हे कोणाला ध्यान नाही. त्याचं वेगळंच चालू आहे. माय तो कसं आहे बद्द मारतोय काय, मग आता असं आहे मेमटी घे चिमटन बडबडीचं बोंबाटा मार. हे तर कठीणच काम सुरू यायचं. नाही तर यायचं टीव्ही पाहणं सुरू आहे. आणि टीव्हीवर पण काय सुरू आहे, पवित्र रिश्ता. नवरा येऊन बसलाय त्याला पाणी नाही, ते म्हणते पाणी दे ना, घ्या ना. ओरिजिनल रिश्ता बिघडत चाललाय आणि टीव्हीतला रिश्ता जपणं चाललाय. किती अवघड काम आहे. म्हणजे देशामध्ये अनेक लोकांना काही माहीत नाही. आणि जे बिचारे पहिलेच भटकलेत, ज्यांना अगोदरच अशा उपमा देऊन टाकल्यात, नाना उपमा दिल्यात, मांग महार चंबार ढोर गावाच्या बाहेर असले पाहिजे कोर, हे तिच्यात टांगून टाकलं सहस्रकुंडामध्ये. बिचाऱ्या मुसलमान भावाबद्दल तो शब्द मला वापरू शकत नाही, लय घाण आहे तो. कधीतरी व्हायरल केला आणि असले कोणी मुसलमान तर वाचून घ्या. व्हायरल करीन मी, ती सहस्रकुंड नावाचा अध्याय माझ्या सोशल मीडियावर करीन व्हायरल, ते वाचून घ्या. म्हणता येत नाही, घाण वाटतो तो, इतका घाण शब्द आहे त्यांच्याबद्दल. एवढं घाण दिलं तिच्यामध्ये, आग ओकली. बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळून टाकला आणि सांगितलं का रे तुमची नवीन संस्कृती उभी करा, तुमच्या नवीन सगळ्या गोष्टी तयार करा. आणि म्हणून या मनुस्मृतीला कायमचं जळू द्या. आणि मनुस्मृती कायमची कधी जळण, जेव्हा तुम्ही शासन आणि प्रशासनामध्ये जासाल. म्हणून मायमावल्यांनो, हे तरुण भावांनो, हे तरुण बहिणींनो, आता रात्र वैर्याची नाही, दिवस सुद्धा वैर्याचा आहे. तुम्ही जिद्दीनं शिका, चिकाटीने शिका. तुम्ही रात्रभर अभ्यास करा. मोबाईलवर एकमेकाला चॅट करत बसू नका. मोबाईलवर काय जेवले का नाही जेवले का, बरं ठीक आहे नाही जेवलं, काय करता. ते पाहिलं कुठं, ते पाहिलं नाशिकला. आणि ती पाहिली कुठं, ती पाहिली नागपूरला. आणि ती तुम्ही विचार सुरू आहे जेवला का त्या मोबाईलवर. बरं नाही जेवला, आता काय पाठवू तिचा पण तिकडं. काही लोक त्या मोबाईलवरच काही पाठवू लागले. मला एक माणूस सकाळीच उठायचा आणि रोज म्हणायचा बंतीची गुड मॉर्निंग आणि लगेच चहा पाठवायचा व्हॉट्सअपवर. एक दिवस मी त्याच्या घरीच गेलो. म्हणलं का हो तुम्ही रोज मला व्हॉट्सअपवर चहा पाठवता, एक दिवस खरंच पाहिजा बरं. त्या व्हॉट्सअपवरचा चहा काय असं घेऊन प्या, फ्रूट कसं प्या. मोदीमध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे मग. गंगा मायने मुझे बुलाया, तिला काय तोंड आहे का, नाक आहे का, कान आहे का, डोळे आहेत का. पिशे लोक त्या ट्रेन मध्ये बसतात आणि त्या वाराणसीच्या पुलावरून गंगा नदी आली तर 5 रुपये 10 रुपये डॉलर तिच्या टाकतात, गंगा मायमध्ये टाकतात. मी जेव्हा पहिल्यांदाच गेलो, जेव्हा मी पाहिलं त्या बसमध्ये, त्या ट्रेन मधले लोक त्या गंगेत पैसे टाकू लागले, मी तेव्हाच KR नारायण साहेबांना, राष्ट्रपतींना पत्र लिहिलं. मला त्याचं उत्तर नाही आलं, पण मी लिहिलं
आणि तेव्हा मी सगळा वृत्तांत सांगितला की राष्ट्रपती साहेब महोदय, या ट्रेनमध्ये मी बसलेल्या डब्यामध्ये कमीत कमी 200-300 रुपये पाण्यात टाकले गेलेले आहेत. जे पैसे छापण्यासाठी केंद्र सरकारला ते नाणं छापण्यासाठी एवढा खर्च येतो, आपल्या देशाला एका डब्यातल्या लोकांनी 200-250 रुपयानं गरीब केलंय. या सगळ्या 14 डब्यातल्या लोकांनी 200-200 टाकले. एक ट्रेन 2-3 हजार रुपयानं आपल्या देशाला गरीब करते. तिथून कमीत कमी 70-80 ट्रेन तेव्हा आता 250-300 ट्रेन तिथून जातात. एका दिवशी कमीत कमी 10,000 रुपये गंगेत टाकले जातात, गंगेत फेकले जातात. जे डॉलर केंद्र सरकारला छापण्याचं परमिशन आहे आणि त्याच्यावर खूप मोठा खर्च येतो. आणि आपल्या देशाला हिंदू धर्माच्या कर्मकांडात अंधश्रद्धेमध्ये गंगेत रोज 10,000 रुपये टाकले जातात. तुम्ही कॅमेरे टीव्हीला लावा, तुम्ही या ट्रेनला कॅमेरे लावा आणि ज्यानं 10 रुपये 5 रुपये टाकले, ज्यानं 5 रुपये टाकले त्याला 5 वर्ष जेलात टाका, ज्यानं 10 रुपये टाकले त्याला 10 वर्ष जेलात टाका, असं मी पत्र लिहिलं होतं. कारण हे भारताला गरीब करत आहेत. कारण गंगा मायकड खाली काय बँक आहे का? खाली काय बँक आहे का? खाली तर रेती आहे. गंगामाय काय करते त्या पैशाचं? काय करते गंगामाय? तर त्या गंगामायल देण्यापेक्षा इकडच्या गंगामायल द्या, एखाद्या गंगामायल द्या. आहे का नाही? इकडे गंगामायल द्या, नाही तर संगमायल द्या, नाही तर कोणत्या बी मायल द्या. मरी मायल नका देऊ. मरी माय काय करेल तिथं? अरे जे जेवण मागतं त्याला जेवण नाही आणि दगडा पुढे जेवण ठेवणं सुरू आहे. म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार ही खरी मानव सेवा आहे. हिंदू धर्माचा प्रचार केवळ माणसंच नाही, महाराज नाही, बाबा नाही, बुवा नाही, आवलिया नाही. अरे हिंदू धर्माचा प्रचार जिकडं तिकडं सुरू आहे. म्हणून बौद्ध भिक्षूंची संख्या वाढवा, प्रशिक्षण केंद्र उभे करा, जिकडं भिक्षूंच्या पाठीमागं दान घेऊन उभे राहा. पुन्हा हे आपलं वैभव उभं राहील. नसता हिंदू धर्माचा प्रचार झपाट्यानं सुरू आहे. कारण तिकडे माणसं लागत नाहीत. हिंदू धर्माचा प्रचार करायला माणसं लागत नाहीत. कुठं दगड दिसला आणि शेंदूर लावला की झाला प्रचार सुरू. दगडाच प्रचार. एकदम 2-3 महिन्यात पाहिलं तर 50 लोक, मग 200 लोक, पुढच्या वर्षी डायरेक्ट मंदिर. बघा, शेंदूर दगडाला लावला तर प्रचार सुरू. अहो, बेलाच्या झाडाला नसता, वडाच्या झाडाला नसता, उंबराच्या झाडाला जर हिरव्या बांगड्या लटकवल्या आणि 2 चोळीचे खंड लटकवले आणि तिथे एक महाराज बसला तर झालं सुरू एकदम. 6 महिन्यामध्ये तिथं 10-50 लोक आणि त्याच्यानंतर तिथं झालं मंदिर उभं झालं. त्याच्या झाडानंच प्रचार केला, बांगड्यानंच प्रचार केला. अहो, तिकडे माणसं नाही. जर का कुत्र्याच्या अंगावर हळद टाकली आणि त्याला असं कुकू लावलं तर सगळे त्याला खंडोबा म्हणून त्याची पूजा करतात. बघा, कुत्र्या प्रचार करते. त्याचं कुत्रा प्रचार करते. तुम्ही एखादं कुत्रं इकडे निळं करा बरं, एखादं कुत्रं निळं, असं निळं करा बरं, पाव बरं. आपली लोक म्हणतात का जय भीम, ए टॉमी जय भीम, ए रॉकी जय भीम, असं पाव बरं म्हणतात का? पाव बरं तसं करतात का? किंवा एखाद्या कुत्र्याच्या अंगावर काय करा, असा चिवराचा कपडा बांधूनच द्या. पाव बरं. आपल्या महिला म्हणतात काय, अंगामी, ओ रॉकीजी अंगामी, चालता का भजन? पाव बरं म्हणतात का? तर इकडे कुत्रे कसे बनवले तर ते प्रचार करत नाही, पण तिकडे हळद टाकल्याबरोबर खंडोबा म्हणून ते आपोआप प्रचार करणं सुरू करतंय. एवढंच कशाला, गर्भाशयामध्ये एखाद्या नर बैलाला किंवा मादी बैलाला कुठल्या ना कुठल्या घटकाची कमी पडली किंवा जास्त झाली तर एखाद्या गाईला जरी इथं शिंग आलं किंवा एखाद्या गाईला जरी इथं पाय आला किंवा एखाद्या गाईचं तोंडीतून चिरलं तर दुसरं आलं तर त्यालाच देवीचा अवतार किंवा कशाचा तरी अवतार म्हणून त्या बैलाची पूजा सुरू होते, त्या गाईची पूजा सुरू होते. त्या गाईला चारायला इतकी गर्दी, काय म्हणून गाईच्या पोटात 33 कोटी देव. अरे बापरे, 33 कोटी. आता हे आपल्या सगळ्या मंडपात किती लोक बसले? केवढा मोठा मंडप या, किती असतील अंदाजी? 50-60 हजार. हा, किती असतील? 10,000. बघ, आता एवढा मोठा मंडप तर लोक इथं बसले 10,000. गाईचं पोट एवढं आहे का? मग गाईच्या पोटामध्ये 33 कोटी असे कस काय बोलले? खसखसी सारखे आहेत काय ते? खसखसी एवढे बारीक आहे काय? आता गाईचं पोट जेवढे तेवढं मावले तर पाहिजे. बरं, बसले तर काय असे बसले का काय? कधी कसे पाय लांबले असतील ना? आता तुम्हाला 10,000 लोकांना जर बसायला एवढा मंडप टाकावा लागतोय तर गाईच्या पोटात देव मावले कस काय?
म्हणून गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव नाही. गायीच्या पोटामध्ये काय आहे हे कोणाला माहित असो की नसो, पण आमच्या सगळ्या पूर्वजांना माहित आहे. आमच्या सगळ्या पूर्वजांना माहित आहे गायीच्या पोटात काय काय असते म्हणून. आलं लक्षात? म्हणून गायीला अनेक लोक म्हणतात, गायीला म्हणतात माय, कारण तिच्या पोटात 33 कोटी देव आहे म्हणून तिला म्हणतात माय. पण मी म्हणतो की नुसतं गायीलाच माय म्हणू नाही, बैलाला पण बाप म्हणावं. गायीला म्हणावं माय आणि बैलाला म्हणावं बाप आणि म्हशीला म्हणावं आजी आणि त्या हेल्याला म्हणावं आजोबा, शेरीला म्हणावं मावशी, बोकड्याला म्हणावं मावसा, वाघिणीला म्हणावं वहिनी वहिनी, वाघाला म्हणावं मेहुणा मेहुणा, आहे का नाही? घोरपणीला म्हणावं आते बहीण आते बहीण, आहे का नाही? असं नातं आहे का नाही? मांजरीला बी काही म्हणतरी म्हणा म्हणा. आणि म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं मग? आता डुकरणीला काय म्हणतात? डुकरणीला काय म्हणावं? डुकरीने आली तिला काय म्हणावं? तिला बी काही नातं जोडावं का नाही? या या या, काय मामा म्हणावं का मामी म्हणावा? हा या या मामी, बसा बसा मामी, नाही मामी रागवतील बाबा, अवघड व्हायचं खाऊ. म्हणून काय उपमा द्याव्या, कशा उपमा द्याव्या? मग एकच का फक्त गाय म्हणजे माय, गाय म्हणजे माय? म्हणून या देशामध्ये अनेक लोकांना संस्कार माहित नाही. म्हणून त्या जुन्या काळामध्ये लोक सांगायचे, अरे माणसासारखे आले, माणसासारखे जीवन जगा, मेल्यावर निश्चित तुम्ही मनुष्य बनसाल. अरे मनुष्य लोकात आले, देवता तुल्य जीवन जगा, निश्चित तुम्ही देवता बनसाल. अरे माणसाच्या जन्मात आले, पशु सारखे जगले तर पशु बनसाल. म्हणून बुद्ध काळामध्ये गोव्रतधारी, एक कुक्कुट व्रतधारी, 2 साधू आपल्या व्रतामध्ये परिपूर्ण. गोव्रतधारी गायीसारखाच बसायचा, गायीसारखाच हांबरायचा, गायीसारखंच पाणी प्यायचा आणि गायीसारखाच चारा खायचा. कुक्कुटधारी कुत्र्यासारखाच बसायचा, कुत्र्यासारखाच लाफायचा, असं करायचा, कुत्र्यासारखाच पाय ठेवून कुत्र्यासारखाच पाणी प्यायचा. आणि दोघं बी असं समजू लागले की माझ्या गोव्रतामुळं, माझ्या कुक्कुट व्रतामुळं मेल्यानंतर आम्ही दोघं स्वर्गात जाऊ. तुफान गर्दी त्यांच्याकडे होती. जगाचे कल्याण मित्र शास्त्रा त्या नगरात आले होते. भिक्षू भिक्षाटनाला जात असताना हे वृत्तांत त्यांनी पाहिला. येऊन भगवंताला म्हणाले, भगवान खरंच गोव्रत धारण केल्याने स्वर्ग मिळतो का? भगवान कुक्कुट व्रत धारण केल्याने खरंच स्वर्ग मिळतो का? जसं कुंभमेळ्यामध्ये त्या अमावस्याच्या त्या स्नान केल्यानंतर सगळे पाप धुतले जातात. अरे भावांनो बहिणींनो, अशी कोणती नदी आहे की तिच्यामध्ये आंघोळ केल्याने पाप धुतले जातात? मग पापाबरोबर पुण्य बी धुवून जायला पाहिजे. पुण्यच कसं काय शिल्लक राहतात? पुण्य काय लपून ठेवता काय पुण्य घरी बँकेत ठेवता? मग पाप धुतले तर पुण्य बी धुवायला पाहिजे. आणि नदीत आंघोळ केल्याने जर माणूस पवित्र बनत असेल तर नदीतले खेकडे सगळ्यात पुण्यवान, नदीतल्या माश्या आणखी पुण्यवान, आणि त्याच्यानंतर झिंगे बोंबील ते तर जास्तच पुण्यवान. आणि बेंडक्याच्या पुण्याची काय करावं गिनती? बेंडक्या त्याच्यामुळेच मारतात वर उड्या, बेंडक्या जास्तच पुण्यवान आणि मगरी तर महापुण्यवान. मग पाण्यातले सगळे प्राणी पुण्यवान झाले असते जर पाण्यात आंघोळी केल्यानं पुण्य जर झालं असतं, पाप धुतल्या गेले असते तर. म्हणून पाण्यानं आंघोळ केल्यानंतर कोणाचे पापही धुतल्या जात नाही, पुण्याने धुतल्या जात नाही. पाण्यानं आंघोळ केल्यानंतर फक्त आपलं शरीर स्वच्छ होतंय आणि शरीराला स्वच्छ केलं पाहिजे. शरीर स्वच्छ निर्मळ करणं चांगलं काम आहे. पण पाप धुतल्यासाठी पाणी नाही, पाप धुण्यासाठी शिलाचा वापर करावा लागतो. शील पालन केल्यानंतर पाप धुतले जातात. म्हणून बुद्धाने तुम्हाला शीलरूपी पाणी दिलं आणि ते शीलरूपी पाणी तुम्ही कुठेही बसून आपल्या हृदयात ठेवू शकता. पानातिपाता वेरमणी, अधिन्नादाना वेरमणी, कामेसु मिच्छाचारा वेरमणी, मुसावादा वेरमणी, सुरा मेरय मज्जपमादठाना वेरमणी. हे 5 शील तुम्ही शुद्ध जलासारखे आपल्या हृदयात धारण करा. नेहमी तुम्ही पवित्र जीवन जगता. मग तुम्ही नाही जरी आंघोळ केली 1 महिना तरी काय घोर नाही. धुतांगधारी भिक्षू, अरण्यवासी भिक्षू 1 महिना आंघोळ करत नाही. त्यांच्या बाजूला किती वेळ उभे राहत, त्यांच्या अंगाचा वास येत नाही. शील प्रभाव असा असतो की घामाचा वास येत नाही. जंगलात राहणारा भिक्षू 1 महिना जरी आंघोळ केली नाही तर त्याचा वास येत नाही. पण चुगल्या चाड्या करणारे लोक 2 दिवस आंघोळ केली, त्याच्या बाजूला कोणी उभं राहत नाही. तुम्ही 2 दिवस तोंड धुवू नका, बघा काय मजा येते. 2 दिवस तोंड धुवू नका ना आपल्या नाताचा मुका घ्यायला जा.
नातू लगेच म्हणते आजी भाई तिकडे वास आलाय, लगेच म्हणते. दुसरे लोक लपून ठेवतील पण ते उघडं करताय. त्यामुळे सगळे घाण्यानं भरलेलं, घामानं भरलेलं, हे सगळं मलमूत्रानं भरलेलं शरीर, याच्यामध्ये काय आहे? उद्धंग पादतला अधो केस मत्तका, तळपायापासून वर, ताळूपासून खाली, त्याच्यापर्यंत, त्वचेपर्यंत पुरा नानप्पकारस, सगळं शरीर नानप्पकारस असुचिनोपच्च व्यक्ती, सगळ्या घाणीनं भरलेलं आहे. हे शरीरामध्ये सगळं घाणीनं भरलेले शरीर आहे. अतिमस्मिन काय म्हणजे या कायमध्ये आहे केस, लोमा अंगावरचे लोम, नखा म्हणजे नख, दंता म्हणजे दात, त्वचो म्हणजे त्वचा, हड्डी म्हणजे हड्डी, मज्जंग म्हणजे मज्जा, हड्डीतला मज्जा. ते नाही का कधी दुकानात फुकू पेतात काही लोक, ते तसं नळ्या फुकत नाही कधी ते तसं. कोणतरी मला म्हणे बाकीच्या भाज्या 100 पळ्या, नाही बाकीच्या भाज्या 100 पळी आणि त्याच्या बरोबरीची एकच नळी, असं कोणतरी म्हणलं मगाशी मला. बापरे म्हणलं काय म्हणी भारी बोललं. आणि आणखी कोणतरी म्हणे जे खाईन वरण ते पटकन मरण म्हणे, आणि जे खाईन मटण ते लई दिवस टिकन. काही लोक म्हणतात, एक जण म्हणे पाण्यातला मासा झोप घे कैसा आणि जावं त्याच्या वावसा तेव्हा कळे. दुसरा म्हणे नाही पाण्यातला मासा झोप घे कैसा, खावा त्याचा रस्सा तेव्हा कळे. म्हणलं बापरे नवीन जोडलं म्हणलं ते कठीणच काम. म्हणून कोणत्या पद्धतीनं कोणते संस्कार टाका. बुद्ध म्हणतात की अरे त्याचे पर्यंत पुराणा नपकार सुशिरोपच्च व्यक्ती अतिस मस्काय केसा लोमा नखा दंता तचो मनसंग नारू अट्ठी मिज्जंग वक्कंग हदयंग यकनंग किलोमिकंग पियकंग फप्पासंग अंतंग अंत गुणांग उदरियंग करिसंग पित्तंग शेंबंग पुप्पो लोहितंग सेदो मेदो अस्सु वसा खेळो शिंगालिका लसिका मुत्तंती. या 32 प्रकारच्या घाणीनं भरलेले शरीर आहे. केस आहेत, लोमा आहेत, नख आहेत, दात आहेत, हड्डी आहे, मांस आहे, मज्जा आहे, यकृत आहे, किडनी आहे, पू आहे, पीप आहे, आतडे आहे, आतड्यातले विष्ट आहे, लघवी आहे, शेंबूड आहे, मलमूत्र आहे, घोम आहे, घाम आहे, रक्त आहे, लघवी आहे, पू आहे, पीप आहे, या सगळ्या गोष्टीने भरलेला आहे. हिच्यात कोणता आत्मा आहे? कशाला म्हणा आत्मा? जर शेंबडाला म्हणा आत्मा तर मग त्याला अवघड काम आहे. मग तर भांडणामध्ये लोक म्हणतील की तुमच्या पोरांना आत्मा फेकून मारलाय. आणि पोटातल्या कशाला म्हणा आत्मा? या 3.5 हाताच्या शरीरामध्ये आत्मा सापडलाच नाही बुद्धाला. बुद्ध म्हणाले मला या 32 गोष्टी दिसल्या, कशाला म्हणा आत्मा? जर समजा शील म्हणा आत्मा, तर कोणाचं लेकरू कोणाच्या दारी जाऊन पिलकतंय. पिलकल्यानंतर त्यांनी सांगावं की लवकर या तुमचा आत्मा घेऊन जा. आणि परमात्मा बी उचला. हे आत्मा परमात्मा 4-5 टाकले ते एकदा त्यानं पिलकत गेलंय. आता त्याचं अवघडच काम आहे. कशाला म्हणा आत्मा, कशाला म्हणा परमात्मा? त्यामुळे 3.5 हातात त्या सगळ्या गोष्टी आणि कोणाकडे नाही त्या सगळ्याकडे माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे चांगलं. आपलं लेकरू मांडीवर पिलकलं तरी बाबू रडू नको, माय ना होतंय काय नाही होत, काय नाही. त्यानं जर सगळं सारवून घेतलं ही केलं तरी काही नाही आपले. आणि दुसऱ्याचं लांब पिलकलं उचल काय वाशिव राहिला पाहता जसं काय त्याचं पिलकलं यायचं शेंटच हागलंय. किती लवकर म्हणजे एवढं समजत नाही लोकांना. अरे भाई ये शरीर है गंदगी से भरा पडा है. भगवंताने सांगितलंय की 32 प्रकारच्या घाणीने भरले शरीर आहे. याला तुम्ही वरून किती जरी आंघोळ घातली आणि कोणत्या नदी डुबकी मारली तर पाप धुतल्या जात नाहीत. पण तुमचं मन मात्र पवित्र केलं जातं. सगळं शरीर पवित्र केलं जाते. कधी? पंचशिलाचं पालन करा. महिन्यातले पौर्णिमा, अमावस्या, 2 कृष्ण शुक्ल अष्टमी या 4 दिवशी अष्टशिलाचं पालन करा. जे पुरुष ज्या स्त्रिया अष्टशिलाचं पालन करतील त्यांची कोख, त्यांचं गर्भाशय शुद्ध होत जातं. आणि त्यांचं गर्भाशय 4 दिवस ते पती पत्नी एकत्र येत नाहीत. त्यामुळे त्यांची कोख पवित्र होत जाते. आणि जसं ती माऊली पालन करते तर तिकडे अरहंत लोकांमध्ये देवलोकातून जे कोणी येणार असेल ते त्या आईला पसंत करते. ही आईची कोख शुद्ध आहे. म्हणून भीमाईच्या पोटी बाबासाहेब आले. म्हणून रामजी बाबाच्या भीमाईच्या पोटी बाबासाहेब आले. म्हणून राजा शुद्धोधन महामायाच्या पोटी, कारण ते शुद्ध सातकुलीन होते. म्हणून तुषित देवलोकातून सुमेध नावाचे ऋषी म्हणून म्हणतात मला माझा शेवटचा जन्म घ्यायचा, तू माझी आई होशील का? कारण त्याची कोख शुद्ध होती. त्यामुळे आतले गर्भाशय हे कुठल्या साबणाने धुतल्या जात नाही, हे कुठल्याही पावडरनं धुतल्या जात नाही. हे स्वच्छ निर्मळ करायचं असेल तर 4 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा. कधी वर्षावासात 3-3 महिने ब्रह्मचर्याचं पालन करा. भिक्षू सारखा जागा, भिक्षुनी सारखा जागा. नवरा बायको घरात राहा पण नवऱ्यासारखे बोलू नका, नवऱ्यासारखे वागू नका. पौर्णिमेच्या दिवशी नवऱ्याला यावं बस असं बोलू नका. बायकोला बी बोलू नका बायको सारखं. कसं बोला? देवी सारखं बोला, देवासारखं बोला, भिक्षू सारखं बोला, भिक्षुनी सारखं बोला.
किंवा आईसारखं बोला, वडिलासारखं बोला. त्या दिवशी तुमच्यातलं नातं हे पती पत्नीचं राहत नाही. त्यामुळे टिकली लावायची गरज नाही, दागिने वापरायची गरज नाही. आणि जर अष्टशील पालन केलं तर पृथ्वीवरल्या कोणत्याही वस्तूची इच्छा करा ती तुम्हाला मिळून जाते. 7 सेकंदात मिळते, 7 मिनिटात मिळते, 7 घंट्यात मिळते, 7 दिवसात मिळते, नाही तर 7 हप्त्यात मिळते, नाही तर 7 महिन्यात मिळतेच मिळते. त्यामुळे तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पूज्य अरहंत शिवलिंगची पूजा करा. पोरांना जर पुढे बलवान व्हायचं असेल तर पुढे जायची गरज नाही, जिम बी करायची गरज नाही. तुम्ही बुद्ध धम्म संघ या 3 गुणाचं स्मरण करा, शील पालन करा, पूज्य अरहंत महामोगल्यांची आराधना करा. तुम्ही महाबलशाली बनता. तुम्हाला जर ज्ञानी पंडित विद्वान बनायचं असेल तर 3 रत्नाचा गुण गौरव करून शील धारण करा. शील धारण करून तुम्ही पूज्य अरहंत सारी पुत्रांची आराधना करा. तुम्ही महाप्रज्ञावान बनता. तुम्हाला जर बहुश्रुत बनायचं असेल, 15, 16, 17, 18 भाषा जर तुम्हाला आणायच्या असतील तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुम्ही 3 रत्नाचा गुण गौरव करा, शील धारण करा. तुम्ही पूज्य अरहंत आनंदाची पूजा करा, आराधना करा. तुम्ही बहुश्रुत बनता. अरे इथं सगळे अरहंत अंशी अग्रसर राहावे की तुम्हाला जे बनायचंय त्या भिक्षूकडे जा, त्या अरहंताची पूजा करा, तुम्ही ते बनता. त्यामुळे तुम्हाला कोणत्या मायकडे जायची गरज नाही, कोणत्या बापाकडे जायची गरज नाही, कोणत्या मरीमाकडे जायची गरज नाही. एवढं भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सगळे सुख संपादन करण्याची जर विधी असेल तर दुसरीकडे भटकण्याची काय गरज आहे. म्हणून ते जुने लोक म्हणायचे की अरे मानवा, माणसासारखा वाग. मनुष्य बनण्यासाठी मनुष्यासारखं जीवन जगावं लागतं. म्हणून जुन्या लोकांनी गाणं जोडलं होतं. खूप सुंदर गाणं होतं ते. आता आजकाल ते गाणं राहिलं नाही. ते गाणं होतं ऐक मानव भाई. ते टुमकीवरलं गाणं होतं, तुन ताऱ्यावरलं गाणं होतं. टुंग टुंग टुडुंग टुंग डुंग 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 चुक चुक डुंग डुंग चुक चुक असे टुमकीवरले गाणे होते. तुडुंग तुडुंग ऐक मानव भाई, अरे ऐक मानव भाई, तू म्हणशील पैसा अडका. ते तुन ताऱ्यावरले गाणे होते ना, चिपळ्या बी आणि ते तुन तारे. अरे ऐक मानव भाई, अरे ऐक मानव भाई, तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहतो सडका. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहतो सडका. आणि तू मेल्यावर तुझ्या बरोबर 4 आण्याचा मडका. ऐक मानव भाई, ऐक मानव भाई, तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागचे चोर, ते तुझ्या मागचे चोर. आणि तू मेल्यावर तुझं घर हे गावाच्या बाहेर. तू मेल्यावर तुझं घर हे गावाच्या बाहेर. आणि ऐक मानव भाई, अरे ऐक मानव भाई. जुने गाणे होते, मानवाला किती शुद्ध संदेश दिलेला होता. म्हणून ह्या संसारामध्ये अनेक लोकांना अजून कळत नाही की कोणत्याही नदीमध्ये जाऊन तुम्ही शुद्ध नाही बनू शकत, पण तुम्ही विहारात गेल्यानंतर अशुद्ध राहू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या धम्म परिषदा, हे सगळे सामने शिबिर असेल तर बौद्ध धम्माचे प्रशिक्षण केंद्र उभे करा. प्रत्येक आईनं आता पैशाबरोबर आपला एक मुलगा दान देण्यासाठी पण तयारी करा. जर कदाचित ज्या तरुण मुला मुलींनी असं ठरवलं असेल की आम्ही एकच मुलगा किंवा एकच मुलगी होऊ देऊ, नाही तसं नका करू. 2 होऊ द्या, एक भंतीजीला द्या, एक भंतीजीला द्या. कारण ही प्रक्रिया तुमच्याकडे होऊ शकते, आमच्याकडे नाही होऊ शकत. त्यामुळे भिक्षू वाढू शकत नाहीत. हे तुम्हाला वाढवावं लागतील आणि भिक्षू तुम्हाला दान द्यावं लागतील. हे तुम्हाला वाढवावं लागतील. म्हणून जर कदाचित कोणी ठरवलं असेल की आपल्याला एकच मुलगा होऊ द्यायचा आहे तर तुम्ही 2 होऊ द्या. मुलगा हो मुलगी हो, तुम्ही संघाला दान करा. त्यामुळे भिक्खू संघ इथं वाढेल. भिक्खू संघ वाढण्याची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही ते मुलगा दान केला तर त्याच्याबरोबर 6-7 वर्ष त्याचं संगोपन करण्यासाठी थोडं दान करा की जेणेकरून प्रशिक्षण केंद्र उभे राहतील. आणि मग बौद्ध धर्माचा प्रचार झपाट्यान होईल. आणि मग आपल्या बाबासाहेबांचा रमेश मेला, राजरत्न मेला, गंगाधर मेला, इंदुमती मेली, आमची तुमची माई, 35 वर्षामध्ये ती रमाई मेली. या 4 लेकरांचं, त्या अर्धांगिनीचं जीवन बलिदान वाया जाणार नाही. आणि मग हा भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून बौद्ध धर्माचे भिक्षू, प्रशिक्षित भिक्षू, ट्रेनिंगवाले भिक्षू, आम्हाला फुल ट्रेनिंग मिळालं नाही, आम्हाला असं बसून असं प्रॉपर ट्रेनिंग मिळालं नाही. धडपड करून आम्ही अनेक ठिकाणी सारनाथला जा, वाराणसीला जाय, बुद्धगयाला जाय, कधी कधी इकडे जा, कधी श्रीलंकेला जा, थायलंडला जा, बर्माला जा, जिथं जिथं जाता येईल, जिथं जिथं शिकता येईल, हे ग्रंथ वाचा, ते ग्रंथ वाचा, या मोठ्या बंदी सानिध्यत राहा, त्यांच्या सानिध्यत राहा, जसं जसं जमावता येईल तसं जमवलं धडपडी करून. पण तुम्ही जर प्रशिक्षण केंद्र उभे केले तर येणाऱ्या ह्या नवख्या भिक्षूंना, या उद्याच्या भारताला, हे उद्याचे भिक्षू म्हणजे हे उद्याचा भारत आहे, हे तुमचे तरुण पोरं हे उद्याचा भारत आहे. तर कमीत कमी हा सुदृढ भारत, हा प्रबुद्ध भारत, या मूकनायकांनी आजच्या दिवशी जो मूकनायक काढला, तर कमीत कमी या मूकनायकांच्या या मुख्य लोकांना वाचा तरी फोडल्या जाईल. ती बिचारे खरं तरी बोलणं सुरू करतील, नसता बौद्ध धर्माचा प्रचार करणं सुरू करतील. म्हणून उपासक उपासिकांनो, बौद्ध धर्माचा प्रचार ही खरी मानव सेवा आहे. आणि मानव सेवा आपल्या हातून घडायची असेल तर आपला एक मुलगा किंवा एक मुलगी श्रीलंकेच्या आईसारखी दान करा. प्रत्येक श्रीलंकन आई आपला एक मुलगा दान करते. म्हणून श्रीलंकेमध्ये लाखो भिक्षू आहेत, म्हणून थायलंडमध्ये लाखो भिक्षू आहेत. भारत 120 कोटीचा भारत आहे, पण भारतामध्ये एवढे भिक्षू नाहीत. 2-3 हजार भिक्षू पूर्ण भारतभर नाहीत. म्हणून उपासिकांनो, आपण आपला एक मुलगा निश्चित स्वरूपामध्ये दान करसाल, बौद्ध भिक्षू बनवसाल, आणि जिथं जिथं प्रशिक्षण केंद्र उभे आहेत तिथं आपल्या मुलांना प्रशिक्षण देऊन तुम्ही सांगसाल की आपल्या बाबासाहेबांनी जी आपल्यावर ही धुरा दिलेली आहे आणि आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे की हे लोक ते तन मन धन यांचं सर्वस्व अर्पण करतील, आणि माझा शेवटचा शब्द हा भारत बौद्धमय झाला पाहिजे, विश्व धम्म राज्य झालं पाहिजे, हे खरं उतरवण्यासाठी हे बिचारे तन मन धन सर्वस्व अर्पण करतील आणि भारत बौद्धमय करतील, विश्व धम्म राज्य करतील. त्या बाबाचा आपण शब्द खरं उतरवण्यासाठी आपण सर्वतोपरी कामाला लागा. खूप महत्वाच्या भरपूर अशा गोष्टी सांगायच्या होत्या, वेळेअभावी त्या सांगता येणार नाही, परंतु मला सांगतो, या देशामध्ये शासन प्रशासन हे दोन्ही ठिकाणं आता मात्र एकदम चुकीच्या मार्गाने वागत आहेत. त्यामुळं आपल्या देशाचं शासन आणि प्रशासन आणि जज लोकांना न्याय द्यायला पाहिजे, तर न्यायाधीश सुद्धा आता चांगले राहिले नाही. त्यामुळे तुम्ही न्याय कुठे मागणार? एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला की 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली. 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली, बरोबर जाती हेतू पुरस्कार पाडली, जाणीवपूर्वक पाडली, आणि नंतर ते भांडण वाढत गेलं. आणि तुमचे चंद्रचूड साहेब जेव्हा सुप्रीम जज होते, सुप्रीम कोर्टचे, हायकोर्ट याचे, जेव्हा ते सर्वोच्च न्यायाधीश होते, तेव्हा त्यांच्या कोर्टामध्ये केस आली. केस कशी होती नीट ऐका सगळेजण, या देशात काय सुरू आहे तो इतिहास मला सांगायचा होता. दाभडमध्ये मी सांगितलेला आहे सगळ्या डिटेल. ती व्हिडिओ जर व्हायरल झाली तर सगळ्यांना कळून जाईल. निकाल होता, मुस्लिमांचं म्हणणं होतं की तर बाबरी मस्जिद आहे, पाडणाऱ्यांचं म्हणणं होतं की तर राम मंदिर आहे. 2.5 एकरचा प्रश्न होता, 2.5 एकरचं भांडण कोर्टात होतं. एका जजकड जर जे भांडण आहे तर त्या भांडणाचा निकाल द्यावा की नाही. समजा याचं नाव स्वामी आहे, हे म्हणतात नाही याचं नाव गोमे आहे. जजनं उत्तर देताना काय सांगावं? जजनं उत्तर देताना एक सांगावं की नाही स्वामी आहे, नाही तर गोमे आहे. जजनं पमे आहे कशाला सांगावं? तुम्हाला हे फोडून यासाठी सांगितलंय की जजला काय विचारलं होतं की याचं नाव स्वामी आहे का गोमे आहे. जजनं हे का उत्तर दिलं की याचं नाव पमे आहे. जजनं विचारलं होतं की इथं बाबरी मस्जिद आहे का राम मंदिर आहे. चंद्रचूडनं उत्तर देताना काय दिलं, मी तर किती दिवसाची मागणी करत आहे की चंद्रचूड साहेबांना जन्मठेप करा, त्यांनी देशद्रोह केलेला आहे. लय जणांची लिस्ट आहे कोणाकोणा जन्मठेप केले सांगतो. शासनातल्या अनेक लोकांना, हे सगळे जे तुम्हाला आजार झालेत, हे जे नवीन आजार आलेत, आजार होण्याचं कारण काय? हे भेसळ आहार आहे, भेसळ आहार. ह्या ज्या मिरच्याची पावडर येते, ह्या मिरच्याच्या पावडरमध्ये 100 किलोमध्ये 5 किलो लाकडाचा भुसा टाकतात. हे जे तुमच्या घरी जिरे येतात, जिरे, ह्या जिऱ्यामध्ये 100 किलो जिऱ्यामध्ये जे झाडू मारायचे खराटे नाही का, त्याच्या बारीक बारीक करून काड्या टाकतात 5 किलो. हे तुमच्या घरामध्ये जे मिरे येतात, मिरे, ह्या मिऱ्यामध्ये पपयाच्या बिया आहेत 5 किलो. हे सगळं भेसळयुक्त जेवण आहे, हे सगळं तेल भेसळयुक्त आहे. त्याच्यामुळे लोकांना आता आजार होत आहे. पूर्वीचं वरण जर एका घरी शिजत असेल तर सगळ्या बौद्धवड्यात वास येत होता वरणाचा. आता नाकात टाकलं तर वास आहे ना, नाकालो काढलं तरी वास आहे ना. तुरीचं आहे कसं पावा, ती म्हणते कशाचं आहे, मायवर आहे ना.
एवढ्या गाळगाळ काम शिजवल्या ओळखूच आहे ना, नाकात टाकलं ना वास आहे ना आता. कारण त्याला पॉलिश करू. त्यामुळं या सगळ्या लोकांचं आयुष्य जे कमी होत आहे याला कारण कोण आहे माहिती का? बाबासाहेब म्हणाले हे भेसळयुक्त आहार टाकू नये म्हणून एक क्लास 1 अधिकारी नेमलेला आहे. एक क्लास 1 अधिकारी नेमलेला आहे. त्याला सांगितलेलं आहे की या अन्नामध्ये भेसळ नाही झाली पाहिजे, तुझी ड्युटी आहे. पण तो भ्रष्टाचार करून पैसा खाऊ लागला आणि तुम्हाला जेवढं भेसळ करायचं तेवढं भेसळ करा आणि त्या कंपन्याला परमिशन देऊ लागले शासन. त्यामुळे याला जबाबदार कोण आहे? शासन आणि प्रशासन. या दोघांना बी जन्मठेप झाली पाहिजे. कारण तुमच्या सगळ्यांच्या रोगाचे कारण हे. जपानचे लोक 150 वर्ष जगतात आज पण. जपानमध्ये एक प्रांत आहे तिथले लोक 150 वर्ष जगतात आणि बाकी सगळ्या जपानचे लोक 100च्या आत कोणीच मरत नाही. जपानमध्ये 60 वर्षाची महिला सुद्धा 16-17 वर्षाची पोरगी वाटते, ओळखू येत नाही. जेव्हा ती खाली बसते आणि मग उभी राहते तेव्हा ओळखू येते की म्हातारी झाली. मग ती हळूहळू उठते. लहान पोरी चिंक पटकन उठतात, चिंक पडतात, ते ओळखू येतात. मग समजलं का? कारण त्या देशामध्ये त्या नागरिकाचा विचार केलेला आहे. आपल्या देशामध्ये आपल्या नागरिकाचा विचार नाही. इथं जाती येते ना, चांगला आहार काही लोकांना भेटतो. आपल्याकडचा हापूस आंबा चालला कुठं? अमेरिकेला. आणि दुसरा खोपाडी आंबा त्यालाच हापूस म्हणून चालला आपल्याला खाणं घालणं सुरू. आपल्या देशाची इलायची शुद्ध तूप काढणं, त्याचं शुद्ध तेल काढणं विदेशात, आणि आपल्या देशामध्ये त्याचं टकर काढलेलं इलायची तुम्हीच खा लवंगा खा तुम्ही वलजली इकडं मसाल्यात. सगळं भेसळयुक्त आहार सुरू आहे. याला जबाबदार कोण आहे? शासन प्रशासन. पण याला खरं जबाबदार कोण आहे? तुम्ही. कारण तुम्ही अविद्यमान आहात. तुम्ही आपले हक्क मागत नाही आहात. तर आपले हक्क मागणं सुरू करा. अन्न वस्त्र निवारा देणं ही जबाबदारी शासनाची आहे. या देशात एक माणूस जरी उघडा राहिला ज्याला घर नाही, जर तुम्ही नीट याचिका टाकली तर कोर्टात केस टाकले जाते की याला घर का नाही, तुम्हाला शासनात कशासाठी बसवलंय, याला घर का नाही. प्रत्येक माणसाला घर देणं, प्रत्येक माणसाला 12वी पर्यंत फ्री शिक्षण देणं हा लॉ आहे, हा कायदा आहे. परंतु या गव्हर्नमेंटकडे तुम्ही ती मागणी करत नाही. तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंटला मागत नाही. तुम्हाला माहित नाही की काय मागावं. निवडणुकीमध्ये काय मागावं. लोक काही मागतात, जे नाही मागायचं ते मागतात. अरे निवडणुकीमध्ये काय मागा? एकच मागा की आमच्या या सर्व मुलांना हाय आणि चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन फ्री मध्ये द्या. ही आमची मागणी. कोणी मागत नाही. आमचा रोड बनवून द्या. अरे रोड नसला तर नसला, हे बांधून द्या, ते बांधून द्या, ते असलं नसलं. पण शिक्षण जर नसलं तर अंधार पडेल, सगळ्या जीवनाचा अंधार होईल. म्हणून समाज कल्याणचा पैसा हा लाडक्या बहिणीकडे वळावला. बहिणी लयच लाडावल्या, अशा लाडावल्या की बस भाऊजींवर टकटक पाहू लागल्या. सगळं आहे वा. त्याच्याकडे 150 रुपये आले तर बापरे किती 1,500 रुपये आले तर बहिणी अशा लाडावल्या, लय लाडावल्या. कठीण काम आहे. म्हणून उपासक जागृतीचे विस्तव विजू देऊ नका. आणि जागृतीचे विस्तव जर तुम्ही विजू दिला तर उद्या बघा येणारी पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुण पोरापोरींना एक आव्हान आहे. हे शब्द पक्का ध्यानात ठेवा. तुमची इंग्रजी चांगली करा. लवकरात लवकर तुमची जी बी डिग्री असेल ती असेल. पण आजच तुम्ही थोड्या टायमामध्ये आपल्या मोबाईलमध्ये जॅपनीज भाषा शिकण्याचा ऍप डाउनलोड करा. जे पोरपोरी शिकतात त्यांनी जॅपनीज भाषा शिकण्याचा ऍप डाउनलोड करा. तिच्यातल्या जॅपनीज टू हिंदी लर्न असं करा. स्पीकिंग कोर्स करा. हिंदीमध्ये एक पोरगी जॅपनीज शिकवते. 3-4 महिन्यामध्ये तुम्ही जॅपनीज शिकू शकता. नंतर तुमची डिग्री करा कोणती बी. 5-6 महिन्यानंतर ऑनलाईन परीक्षा द्या. जपानमध्ये 10 लाख नोकऱ्या लागणार आहेत. भारतातून त्यांना 10 लाख लोक पाहिजे. यांनी जरी तुमच्या नोकऱ्या बंद केल्या तरी तुम्हाला तिकडे नोकऱ्या लागू शकतात. घाबरू नका. तुमची इंग्रजी चांगली करा. जॅपनीज घरी शिकून घ्या. नसता जिथं जॅपनचे कोर्स लागले असतील तर पोराला जॅपनीज कोर्सेस लावा आणि आपल्या नोकऱ्या मिळवा. घाबरू नका. तुम्हाला मी स्वतःचे ट्रेनिंग सेंटर उभं करत आहे. मी लोकांना फक्त आवाहन केलं मला 1 रुपया द्या. जास्त देऊ नका. हे तर काम आमचं नाही, पण काय करावं, कोणी पुढे येईना, त्यामुळे आम्हाला करणं पडलं हे काम. तर म्हणून लोकांना सांगितलं मला 1 रुपया द्या. मी आवाहन केलं. लोकांनी खरंच मला 1-1 रुपया दिला. भला मोठा 27-28 लाख रुपयाचा पगोडा मी बनवला. 7.5 एकर जमीन जवळजवळ 70-80-90 लाख रुपयाची विकत घेतली. तिथं आता विहीर झाली, तळं झालंय, 2 रूम झाल्यात. लवकरच आपली इंग्लिश मिडियमची शाळा उभी राहणार आहे. मी सगळ्या पोरांना फ्री शिक्षण देणार आहे. 1 रुपयाची एवढी ताकद आहे. खूप ताकद आहे. अनेक भिक्षूंनी जागा घेऊन अनेक भिक्षू काम करू लागलेत. म्हणून उपासकांनो गंभीरपणे भिक्षूच्या पाठीमागे उभे राहा. अनेक महिला मग अशी मला डबे देऊ गेल्या. डबे आणलेत अनेक जणांनी. जगातली सर्वात मोठी बुद्धाची मूर्ती बनवत आहे. तांबळ पितळ गिरीत आपण वापरत नाही घरात. तांबळ पितळ चांदी सोनं देऊ लागलेत लोक. 5-6 क्विंटल पितळ झाले. 2-3 किलो चांदी बी झाली. सोनं बी झाले 1-1.5 किलो. मला 22 किलो पाहिजे. असं कोणाच्या घड्या काढण्यात ताणून टाका पटापडायचं थोड्या टायमामध्ये.
जगातली सर्वात मोठी बुद्धाची मूर्ती जेव्हा इथं बनेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा देश बुद्धिस्ट परंपरेकडे कसा जातो. आणि म्हणून हे दागदागिने अनेक महिला काय करतात, त्यांना हिंदू धर्माने शिकवलंय, त्या मनुस्मृतीने शिकवलंय. काय शिकवलंय? ह्या कुकू असतं याला ते पती म्हणतात. त्यांना वाटतं कुकू म्हणजे पती. आता कुकू गेले बाजूला टिकल्या, त्यांना असं वाटतं टिकली म्हणजे पती. म्हणजे तोंड धुता धुता टिकली पडली पाण्यात, मग पडला नवरा पाण्यात. एका बाईनं तोंड धुता धुताच गटारात पडला. घरात येऊन नवऱ्याला म्हणे तुम्ही पळले व गटारात. ते तर म्हणे मी तुझ्या पुढंच उभा आहे. अहो तुम्ही पळले ना म्हणे गटारात. कितीतरी बाई आंघोळ करता करता टिकली भीतीला लावतात, मग टिकली लावली का नवरा चिटकवला. त्यामुळे टिकले म्हणायला काय पती म्हणायचं गरज आहे, कारण टिकलीमध्ये पती नसतो. मुसलमान महिलांना पती आहेत पण त्यांना टिकले नाहीत. ख्रिश्चन महिलांना पती आहेत पण त्यांना टिकले नाही. जपानच्या थायलंडच्या बायांना पण नवरे आहेत पण त्यांना टिकले नाही. त्यामुळे टिकल्यामध्ये नवरा नाही, घाबरू नका. टिकली काढली म्हणजे नवऱ्याला लगेच अटॅक येतो, मेलाच असं होत नाही, घाबरू नका. अष्टशील पालन करण्या दिवशी पौर्णिमे दिवशी टिकल्या काढा, काही टेन्शन घेऊ नका, काय होत नाही. काही काही महिला मणिमंगळसूत्र म्हणतात. मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचं जोडी आणि नवरा इकडे बिमार पडलाय. मला म्हणे भंतेजी पैसेच नाही उष्णे देता का. मला मणिमंगळसूत्र विका ना. मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचं जोडी आणि खरा जोडी चालला इकडे. खरा जोडी आज काय देऊ लागला, काय कळलं ते बाई फेकलं. पाहिलं तुम्ही कसं हे सगळे अंधश्रद्धा कर्मकांड म्हणजे काय म्हणावं कसं म्हणावं काहीच कळत नाही आजकाल लोकांना. म्हणजे जे नाही करायचे ते छोट्या मोठ्या गोष्टी कळत नाही. लग्न कार्यामध्ये सगळी अंधश्रद्धा, जिकडं तिकडं अंधश्रद्धा, कुठं गेलं अंधश्रद्धा. अहो लग्नात अजून आपल्या पोरापोरींना माहित नाही की अगरबत्ती कशी लावतात, मेणबत्ती कशी लावतात. एका लग्नात गेलो, डॉक्टर पोरगण डॉक्टर पोरगी, आणि तिथं गेलो आणि तिथं गेल्यावर नंतर मला विचारू लागले भंतीजी मेणबत्ती कुठं लावू. म्हणलं इथं लावा, जागा चोपडी लावा. म्हणजे आजच मुंडन केलं चोपडी, मला द्या लावून म्हटलं. ते असे डचकले तो गरज घाबरले. आता मला एवढं कळत नाही की मेणबत्ती लावायला वाटी आणावं लागते. एवढं ट्रेनिंग नाही साधं. नमाज कशी पढावते मुसलमानांना सांगावं लागतंय का? भारूड जागरण कसं करावं त्यांना सांगावं लागतंय का? कीर्तन कसं करावं सांगावं लागतंय का? इथं मेणबत्ती कशी लावा, डॉक्टर म्हणलं इथं लावा म्हणलं. आणि दोन्ही अगरबत्त्या कानात द्या टोचून, अशा 2 अगरबत्त्या इकडून एक असं कानात टोचा म्हणलं. मेणबत्ती इथं लावा, आलं लक्षात. हा दोन्ही म्हणजे मेणबत्ती अगरबत्ती फुलं तोंडात कोंबा मी असं बसतो म्हणलं. जवळ तुमच्या पूजा होईल तेच करतो म्हणलं. हो ते म्हणजे बत्ती जास्त काय करता आता कसं करू म्हणलं. काही साध्या गोष्टी नाही करत. काही लोक म्हणजे साध्या गोष्टी माहित नाही. एका ठिकाणी लग्नात गेलो आणि नवरदेव नवरी आलेच नाही आणि एक दारू पेणारा चालला. मला म्हणजे भंतीची लवकर आटपा. काय आटपू अरे काय पिसा माणूस म्हणलं. नवरदेव तर आला पण लवकर आटपा अगोदरच. बरं ही कोणती कोण नवरदेव नवरी आणल्यानंतर मला म्हणे भंतीची शॉर्टकट. म्हणलं कोणी केली कटकट. कानात म्हणे शॉर्टकट. तिकडं असं नाचलं नाही नाचले, असे नाचले लयच नाचले. म्हणजे आजकाल काय करावं काय नाही करावं. हळदी बी आपल्या अशा झाल्या, जे हळदी लावणं सुरू झाले. अरे हळदी याच्यासाठी लावत होते, हळदीचं कारण 2 आहे. ही बुद्ध परंपराच आहे, मी वाचले हे. हळद एवढ्यासाठी लावत होते की पूर्वी लोकांच्या अंगावर खरूज नावाचा आजार होत होता, जखमा होत होत्या, जिकडून तिकडून हे होत होत्या. नवकी पोरगी नवखं पोरग ते दोघं जेव्हा जर एकत्र येतील तर त्यांच्या लेकर बाळाला असं प्रकारचा आजार होऊ नये. हे खरूज आजार हा एकापासून दुसऱ्याला होतो ना, म्हणून उठणं लावून मळ काढायचा आणि निर्जंतुक बनवायचं. कारण हळद ही अँटीबायोटिक आहे, जखम झाल्यावर बरी होते. हे आहे वैज्ञानिक कारण. आणि दुसरं कारण भारतीय लोक मुळातच काळे आहेत म्हणून नवरदेव नवरी थोडीशी गोरे दिसावं म्हणून हळद जास्त लावली तर हिरवे दिसतात. जास्त बी लाव काळ्या माणसांना. गोऱ्या बिऱ्या लावली ती वेगळी गोष्ट आहे. भारतीय लोक मूळचे काळे आहेत पण इथं सगळे लोक मंगोलियन लोक सगळे बघा असं लांब्या नाकाचे, घाऱ्या डोळ्याचे, उंच आणि सफेद केसाचे, सारखे दिसतात. तुम्ही चायनीज लोक बघा, मोठ्या जबड्याचे, मोठ्या दाताचे, उंच अप्पड धिप्पड सारखे दिसतात. जपानीज लोक बघा बुटक्या बांधाचे, षटकुणी तोंडाचे बुटक्या बांधाचे आणि कसे बी येड्या मोठ्या केसाचे, सारखे दिसतात. निगरू लोक बघा मोठ्या होटाचे, मोठ्या डोळ्याचे, गुंगराल्या बाळाचे, अप्पड धिप्पड शरीराचे, सारखे दिसतात. आणि भारतीय लोक बघा सगळे वेगळे दिसतात, कोणी सारखे दिसत नाही. काहून? इथं डच आले, पोर्तुगीज आले, मोगल आले, इंग्रज आले, त्याच्यामुळे सगळे गडबड झाली. हे बाबासाहेब ग्रंथात वाचलं मी, समजलं का तुम्हाला? त्यामुळे मूळ इथला रंग तसा आहे, काळा आहे, म्हणून ती हळद लावायची. ती हळद लावण्याची परंपरा गेली बाजूला. आता हळदी खेळायची परंपरा सुरू झाली. जे हळदी खेळतात डीजे नको तिकडचे कानात पाळ्या बिळ्या वाले, जसं काय नेमकं जलातून सुटले असे आबडे धुबडे पोरं नाचायला तिथं. त्याच्याकडे पाहिलं तर माणसाला भीती वाटते, बापरे हे काय सुटून आलं का त्याला.
म्हणजे हाफ चड्ड्या बिड्ड्या नाही तर मग असे पॅन्ट द्यायची फाटेल. म्हणलं बाबा फाटलं काय, इथं फाटेल तिथं फाटेल, सगळी फाटेलच फाटेल पॅन्ट. आणि असे पोरं पोरी तिथं येतात जे नाचतात त्या डीजेवर. आता डीजे लावलं म्हणजे भांडणाचं काम. प्रत्येक लोकांच्या हळदीत मी बघितलं म्हातारे लोक जातात झोपून आणि तरुण पोरं निम्म्या रात्री लोक नाचतात आणि गाणे बी बरे नाही. आमच्या विहाराच्या बाजूलाच गाणं सुरू होतं. निम्म्या रात्री 2 वाजता उठलो मी, गाणं सुरू होतं. 6ची बी गाडी गेली, 9ची बी गाडी गेली, आता 12ची निघाली. मला जाऊ दे ना घरी. मला अशी कीव आली, मला वाटली पोरगी शिकेल नाही, लय गाड्या सोडली. म्हणलं आपणच जाऊ. मी त्याच्या घरीच गेलो डायरेक्ट. म्हणलं आई ती पोरगी कोणती एवढ्या गाड्या काऊन सोडल्या तिने. म्हणला तिला काय वाचता येत नव्हती, पाठी का लिहिता येत नव्हती. त्यांचं सुटल्या स्पेशल गाडी करून द्यायची होती ना, काऊन लेकरू ठेवलं एवढ्या वेळ. म्हणून ते असे घाबरले बदल केलं ते गाणं. कोणते गाणे म्हणून हे बी कळत नाही. 6ची बी गाडी गेली, 9ची गाडी, असे गाणे असतात. कोणत्या गाण्यावर नाचव ते बी कळत नाही. म्हातारी लोक नाचत होते. एका गाण्यावर गाणं होतं धनगरवाड्याचा घुसला देव, धनगरवाड्याचा घुसला. लय चांगलं काम केलं देवाने. आणि बानूच्या नांदात फसला. बाबा काय भारी तीर मारला देवाने. आता भक्त म्हणतील मग देवच फसला, मग आपण फसा आहे की नाही. अवघडच का. धनगरवाड्याचा घुसला देव, धनगरवाड्याचा घुसला. मी त्याच्या पुढे लिखाण केलं की धनगरवाड्याचा घुसला तेव्हा धनगरणीने काऊन नाही धरून लुचला चांगला. काय रे तुला आमचाच वाडा कसा काय दिसला. आणि संध्याकाळी आल्याबरोबर धनगरान काऊन नाही धरून चपला चांगला. इकडे कसं काय घुसला. बरं देवाने बी घरात कशाला घुसावं, सन्मानानं जावं ना. असं खिडकीतून इकडून तिकडून कशाला घुसावं, दरवाजा त्यांनी जावं खुशाल. अरे उलटे तिकडेच काम आहे. गाणे कोणते म्हणावं काय म्हणावं हे लोकांना कळत नाही. अजब गजब संसार आहे सगळा. लता मंगेशकरनं एक बी गाणं बाबासाहेबांवर म्हणलं नाही, एक बी म्हणलं नाही. त्याच्यामुळे तिचं लग्न बी झालं नाही. म्हणणं का म्हणण्या ना, पण म्हणलं कोणावर. दे रे काना दे रे चोळी आलं लुगडी. बापरे काय आवड का त्याला आवडतं भेटलं गाण्यावर. माहिती का गाण्याचा अर्थ काय. कृष्णदेव बाप्पा जिकडं गवळणी आंघोळीला गेल्या तिकडे गेले. काय काम आहे का देवाचं तिकडं. इकडं महिला जर आंघोळ करायला आपण लहान लेकरं जाऊ देत नाही तिकडे. एक आठ्या तिकडे जाऊ नको, तिकडे ताई आंघोळ करते, तिकडे आई आंघोळ करते. आपण लहान लेकराला तिकडे महिला आंघोळ करतात तिकडे जाऊ देत नाही. एवढा मोठा घोडमा देवायला कळत नाही का तिकडं. नदीवर गवळणी आंघोळ करता याचं काय काम आहे तिकडं. बरं गेलो ते गेलो कपडे घेऊन झाडावर जाऊन बसले. पाय का ना पाय चालपणे किती अवघड काम आहे. कपडे घेऊन बसले गवळणीची सगळी होत. म्हणजे तुम्ही कशाची आणि मला मागा दे रे का ना दे रे घ्या काय का नाही. असे गजबच गाणे काय विचार अवघड काम आहे सगळं. ते कसं महिने देशाचं किती अवघड होणे देशाचं. लक्षात येत नाही, लोकांना समजत नाही की काय सुरू आहे म्हणून. म्हणून उपासक उपासिकांनो तथागताच्या धम्माशिवाय या जगात दुसरं पवित्र काहीच नाही. आणि आपण अनंत उपकार म्हणा त्या बाबाचे की त्या बाबाने आपल्याला तथागताच्या ओटीत टाकलं, त्या चरणावर टाकलं. अरे धम्माची वाट धरा, धम्माची तास धरा, धम्माची तास धरा. धम्म हा खूप महाग, धम्म हा खूप कल्याणकारी. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त उपदेश न देता तुम्हा सगळ्यांच्या हितासुखासाठी शेवटी 2 गोष्टी सांगतो की नाव याचं स्वामी आहे का गोम्या आहे एवढं सांगायला पाहिजे होतं. नाव त्याचं पाम्या आहे काहून सांगितलं. खरं पाहता ह्या दोघांचं भांडण सुरू होतं. मागच्या वेळेस आमच्याकडे भंतीजी येऊन गेले. आमचे सध्या ते अध्यक्ष आहेत, दिल्लीला राहतात. या दोघांच्या भांडणामध्ये पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो दिल्लीवाले, आपले हे ग्रेट हॅपीनेस वाले वेगवेगळे दिल्लीवाले, त्या भंतीजीने केस टाकली. अरे हे मस्जिद बी नाही, हे मंदिर बी नाही, हे आमचं बौद्ध विहार आहे. कारण इथं उत्खननामध्ये मूर्त्या सापडल्या. त्या भंतीजीची याचिका तर घेतली नाही, त्यांना 3 लाख रुपये दंड दिला. त्या चंद्रचूड साहेबांनी त्यांना 3 लाख रुपये दंड दिला. अरे भाई बौद्धों की अमानत है तो बौद्धों को दंड मिलता है, जिसकी अमानत नहीं उनको जगह मिलती है. चंद्रचूड साहेबांना काय निकाल दिला. चंद्रचूड साहेबांना विचारलं होतं की बाबरी मस्जिद आहे का मंदिर आहे. ठीक आहे बौद्धांचा नाही निकाल दिला तर नाही दिला, पण या दोन्हीपैकी एक सांगायला पाहिजे होतं ना. 2.5 एकरचा प्रश्न होता. राम मंदिर आता 250 एकर मध्ये उभं आहे. भांडण फक्त 250चं होतं. 250 एकर जमीन देण्याचा अधिकारी यांना कोण दिलाय. कोर्टात केस टाका, आमचं काम नाही. जेवढे हुशार असेल कोणी वकील बिकील कोणी असतील, बामशेपचे लोक खूप काम करतात. हे काम लावून घ्या तुम्ही आता पाठीमागं. हे काम तुम्ही करा, टाका कोर्टात केस टाका. चंद्रचूडला सांगा की 2.5 एकरची केस होती, तो 250 पूर्ण मंदिर एवढं मोठं बनवण्याचं. कारण त्याच्या सगळ्या खाली 350 तुमचे स्तूप दबलेत. राम मंदिराखाली 350 बौद्धांचे स्तूप आहेत, खाली पुराव्यानिशी आहेत, ते खाली दाबून टाकलेत. म्हणून एवढं मोठं मंदिर केलं. आणि निकाल काय दिला. निकाल दिला की तो रामाचा जन्म झाला म्हणून. आपण विचारलं कोण होतं.
कोण विचारलं होतं की रामाचा जन्म झाला म्हणून? तुला तर एवढं विचारलं होतं की राम इथं मस्जिद होती का मंदिर होतं, मस्जिद होती का मंदिर होतं याचा निकाल नाही. त्याला काय दिलं? इथं रामाचा जन्म झाला. माहिती तुम्हाला याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होता की काल्पनिक राम सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत तो एव्हिडन्स ऐतिहासिक बनवायचा आहे आणि जगामध्ये पाठवायचा आहे. हे षड्यंत्र सुरू आहे आणि तुमच्या ते लक्षात येत नाही. आता दुसरी केस कृष्णाची सुरू आहे. दुसरी केस उत्तर प्रदेशात कृष्णाची सुरू आहे. आता कृष्णाचं गोकुळ दाखवणार आहे. हे वाट पाहून येत की मुस्लिम हिंदूचं भांडण दाखवायचं आणि कोर्टात केस टाकायच्या आणि निकाल हिंदू कोण द्यायचे, पण खरे ते सगळे बौद्ध मंदिर आहेत. आता 3,500 मस्जिदीच्या केसेस सुरू आहेत. 3,500 मस्जिदीच्या केसेस सुरू आहेत. त्यातल्या 350 मस्जिदीचा निकाल लागलाय आणि त्या सगळ्या मस्जिदी आता मंदिरात कन्वर्ट झाल्यात. पण त्या मस्जिदी नव्हत्या. हे मुसलमान भावांनो, खरं बोला ना, मस्जिद बनवता बनवता ते बौद्ध विहार आहे म्हणून खाली तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या सापडल्यात. त्या 3,500 मस्जिदी बौद्ध विहार आहेत उत्तर प्रदेशातल्या. हे सुरू आहे इथं, हे सुरू आहे. आणि तुम्ही जागृतीचे विस्तविजू देऊ नका. आपल्या क्लास 1 अधिकाऱ्यांना, आपल्या शासनातल्या लोकांना माहित आहे आपल्या लिडरला, आपले लिडर का चूप आहेत, आपले प्रशासनातले अधिकारी का चूप आहेत. याचं कारण शोधलं पाहिजे. मला माहित आहे त्याचं कारण काय. माझी बदली करून टाकतील, मला सस्पेंड करतील, मला अटक करतील किंवा मला जेलात टाकतील याची भीती आहे. म्हणून पूज्य भिक्खू संघाला नम्र विनंती आहे की प्रामाणिक भिक्षूने पुढे येऊन या देशाला वाचवायचं असेल तर प्रामाणिक भिक्षूने पुढे करा. कारण आम्ही बिनपगारी फुल अधिकारी, आमचं काही प्रमोशन बी रुकत नाही आणि आमचं TAD रुकत नाही आणि आमची कोणी काही बदली बी करत नाही. म्हणून भिक्खू संघाने श्रीलंकेच्या भिक्षूने जसं नेतृत्व केलं आणि पुन्हा त्या देशाला चांगले दिवस आणून दिले, तसे पुन्हा नेतृत्व भिक्खू संघाने करण्याची गरज आहे. या देशामध्ये असे अनेक निकाल आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अशा बाबी आहेत. थोडंसं माझं वाचन थोडंसं व्यवस्थित झाल्या कारणानं मला ह्या सगळ्या गोष्टी फटाफट समजतात. परंतु जास्त बोलण्यापेक्षा मला वाटतं काम जास्त करावं, म्हणून कामावर जास्त जोर दिला पाहिजे. आणि म्हणून उपासक तुम्ही कामावाल्या भिक्षूंना सहकार्य करा, मदत करा निश्चित स्वरूपामध्ये. मी फार कमी लोकांना 1 रुपया मागतो, जास्त मागत नाही. मला असं वाटतं या कामासाठी कोण कोण 1 रुपया देऊ शकता? एकदा हातवर करा बरं. बस झाले, हातवर द्या का नका द्या, करा हाताले. ते बघ काही पुढं कमीत कमी हात वर केले तुम्ही, ऐकणार काय द्या का नका द्या बाबा, कमीत हातावर करी कमीत कमी. तुम्हाला एवढं तर माहिती बाबा बाबासाहेबाचं काम चांगलं होत झालं पाहिजे. म्हणून उपासकांना आजच्या क्षणी तुम्हाला एक छोटासा एक प्रसंग सांगतो आणि धम्मदेशनानंतर समाप्त करतो की घरादारामध्ये सुख शांतता नांदवा, आनंद नांदवा. पती पत्नीनं आपल्या पतीला साथ द्या आणि भांडण तंटा वादकट कधी करू नका. नवऱ्यानं बायकोला कधी मारू नका आणि बायकोने बी मार खायचं काम करू नका. यदा कदाचित जर नवऱ्यानं असा हात उगारला तर घरात असे बुद्ध ठेवा, असे बाबासाहेब ठेवा. नवऱ्यानं जर असा हात उगारला तर लगेच अशा बुद्धाकडे जा आणि म्हणा नमो तस्स, पाठीमागं जसं होईन तसं. काही चापट मारो बुकी मारो मागं पाहायचंच नाही, वंदना म्हणत राहायचं. कारण वंदना म्हणतात नवऱ्याला मारू वाटत नाही, पण आपल्या महिला तसं करत नाही. जर नवऱ्यानं असा हात उगारला तर अशा बुद्धाकडे नाही जात, उलट त्याच्या हाताखाली येतात, मार रे मार, आणि मी आमक्याच्या आवला दे ना मार, आणि मार 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 मार, आणि तू हाताखाली मारायचंय ना मार, असं म्हणून मार खातात. कशाला ते हाताखाली कशाला जावं, लांब जावं तिकडं, बुद्धाकडे जावं ना. म्हणून विचार असं करता, म्हणून कधी मारझोड करू नये, सासूनात भांडण करू नये, लेकरांवर चांगले संस्कार टाकावेत. तरुण पोरापोरींनी जास्त मोबाईलमध्ये गुंग राहू नये. आणि मोबाईलमध्ये गुंग जर व्हायचं असेल तर जगाचं खूप ज्ञान पडलेलं आहे. त्रिपिटक पण तिथंच आहे, बाबाचे सगळे ग्रंथ पण तिथंच आहे, जगाच्या तत्वज्ञानाचं तिथं नॉलेज आहे, वेगवेगळ्या भाषा तिथं पडलेल्या आहेत. तुम्ही ज्या सेक्शनकडे IT सेक्शन करत जात असाल, मेडिकल सेक्शन करत जात असाल, जर तुम्ही MPSC UPSC करत जात असाल, तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर देत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये तिथं सर्व काय आहे ते बघा. वेळ सगळं काही उपलब्ध होतंय, पण वेळ एकदा निघून गेली ती पुन्हा येत नाही. म्हणून शेवटी तुम्हाला सांगतो की नवरा बायको कोणाच्या घरात जर भांडण वाद तंटा होत असेल तर तुम्हाला छोटीशी एक कला देतो. मी नेहमी हे प्रवचन सांगतो की जर कोणाच्या घरात भांडण होत असेल तर महिलांना तुमच्या हातात आहे. नवरा जर मारकांडा असेल तर सोपं काम आहे. समजा नवरा संध्याकाळची वेळ जर घरी यायची वेळ असेल तर तुम्ही काय करा, एका बकेटीत पाणी घ्या. बघा भांडण मिटवायची कला. संध्याकाळची वेळ, नवरा घरी येण्याच्या 15 मिनिटं अगोदर एका बकेटीत पाणी घ्या. बकेटीत पाणी घेताना मात्र एक पथ्य पाळा. जर हिवाळ्याचे दिवस असेल तर पाणी गरम घ्या आणि जर उन्हाळ्याचे दिवस असेल तर पाणी थंड घ्या, नाही तर भांडण तिथं सुरू होऊन जाते. आणि बरोबर काय करा, बकेटीत पाणी घ्या आणि नवरा संध्याकाळी घरी आला, भांडकुदल जर नवरा असला तर घरी संध्याकाळी आला तर दरवाजामध्ये प्रसन्न चेहऱ्याने उभे राहा. आणि प्रसन्न चेहऱ्याने उभे राहून नवरा आल्याबरोबर नवऱ्याला म्हणा स्वामी या, स्वामी या, स्वामी या म्हणायचं. स्वामीला पाठावर उभं करा, स्वामीचे पाय धुवून द्या, स्वामीचे पाय पुसून द्या, नंतर त्याचे पाय दाबून द्या. आणि म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना नंतर तेल लावून मालिश करा, नंतर शेवटी झोपा. त्या घरात कधी भांडण होत नाही असं भगवान बुद्ध म्हणतात. मी हे प्रवचन सांगितल्यानंतर एक महिला बाजूला आली, मला म्हणे भंतीजी तुमचं मला लय पटलं म्हणे, पण असं करायसाठी नवरा आणि सासू सासरे गुणी पाहिजेत ना म्हणे.
गुन्हे पाहिजेत ना म्हणे. मी म्हटलं बा गुन्हे असो का दुर्गुन्हे असो करावं, बुद्ध म्हणतात. दुसरी आली ती म्हणे गुन्हे तर सोड, पण पेनारा असला त्याचं काय करावं सांगा बरं. म्हणे तिचं ढोसणारा असला म्हणे, काही काही महिला म्हणतात गदीचा मूत पेनारा असला त्याचं काय करावं. बघा आता या उपमा कुठून आणल्या काय माहिती मी. म्हणे पण ती जिथं ढोसणारा असला त्याचं काय करावं. म्हणलं बघ पेनारा असला तरी त्याला बी म्हणा स्वामी या 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 आणि कमी प्या प्या प्या. आणि स्वामी आले आले आले, स्वामी वकले वकले वकले, आणि स्वामी पडले पडले पडले, अरे धरा 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 स्वामी, असं करा बघ काहीतरी स्वामी स्वामी करून करा. एक महिला म्हणे म्हणते जी लग्न झाल्यापासून ते रोज शिव्या देत आहे आणि मी ते रोज भांडण करते, मी रोज शिव्या देते. होत्या नव्हत्या सगळ्या शिव्या देऊन झाल्यात, आता माझ्या पाठ बी नाही म्हणे. कोण्या गावात जाते 2 शिकून येते याला देते म्हणे. रोज शिव्या देते, रोज पिऊन येते, पण तुम्ही म्हणता तर त्याचे पाय धुते बरं म्हणे उद्या, तुम्ही म्हणता तर करूनच पाहते काय होतंय. एका बिचाऱ्या माऊलीने माझं ऐकलं, नवऱ्याला माहीतच नाही घरी काय होणार आहे. ते असं पिऊन आलं भांगडा खेळत खेळत, आणि ना बकेट टाकली पाठ टाकली, आणि जसाही नवरा दरवाज्यात आला तर आल्याबरोबर तिने हात जोडले म्हणे स्वामी या स्वामी या. असं म्हणल्याबरोबर ते चिंग पळूनच गेलं. असं चिंग पळालं, त्याला वाटलं दुसऱ्याच घरी आलो का काय करणं, कारण त्याला वाटलं बरोबर तिथे शिव्या असतात आज कसं काय स्वामी. ते असं पळालं चिंग पळालं. नंतर म्हणे धरा 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 काय सांगा की आपलंच घरी म्हणून त्याला पुढा धरणं त्याची उतरलीच, आणि पाय धुतले तर पूर्ण उतरून गेले. पाय बी पुसले तर मुखच झोपलं. 2 दिवस पाय धुऊ दिले पुसू दिले, आणि तिसऱ्या दिवशी निम्म्या रात्रीच उठलं, आणि लहान्या पोराला हळूच उठवलं. म्हणे बाबू 2 दिवसापासून माझे पाय धुणं सुरू आहे, माझी लई सेवा सुरू आहे, तर डॉक्टरनं मला काय जायचा निरोप दिला का काय, जाणार नाही का कावड असं करू लागलं. असं भेलं नाही भेलं, ते नाही भेलं. लहान पोरग म्हण नाही पप्पा तसं नाही, ते कोणीतरी एक भंतीजी आहेत म्हणे, त्यांनी मम्मीला सांगितलं असं करा घरात. त्यांच्या लक्षात आलं, त्यानं दारू सोडून दिली, आणि त्या आईचा 6 महिन्यापूर्वी मला फोन आला, अहो भंतेजी प्रयोग सक्सेस झाला हो म्हणे, आता ते पेत नाहीत, सीधे घरी येतात म्हणे, सीधे घरी येतात. आमचे पत्र झालेत, 10,000 रुपये बँकेत म्हणे, दाखवू का म्हणलं नका दाखवू, राहू द्या म्हणलं तुम्हाला. म्हणजे बघा दुर्गुणी पतीचे दुर्गुण सुद्धा एक सद्गुणी स्त्री नष्ट करू शकते. म्हणून माय मावल्यांना सद्गुणी बना. एक महिला मी पाहिली, बिचाऱ्या नवऱ्याला भांडू भांडू घेतलं. हो, नवऱ्याला असं भांडू भांडू घेतलं, लय भांडू भांडू घेतलं. शेवटी एक दिवस नवरा गेला मरून. आता नवरा मेल्यावर कोणाला भांडाव, तर नवरा गेला मरून, ते मला असं ठेवलंय, सगळं गाव आलंय, आणि तिथं आम्हाला बी खुर्च्या टाकल्यात, आम्हाला बसवल्या. नवऱ्याच्या मड्याच्या बाजूला बिचारी महिला बसली, आणि मेल्यावर बी नवऱ्याला भांडूच लागली. पाहिले डेंजर. नवरा मेला तरी भांडण सुरूच. रडता रडता म्हणे पोरी हो, तुमचा बाप गोळ्या वेळेवर घेत नव्हता ना, आणि ज्या गावाला जाऊ नको म्हणलं त्याच गावाला गेला ना, वर तोंड करून मेला ना. मी हळूच म्हणलं बा रड नाही का भांडणं सुरू. त्याच्यानंतर मग आल्या नंदा. नंदा आल्याबरोबर नंदाला म्हणे आत्ता आल्या का, आणि जेव्हा भावाला गरज होती तेव्हा नाही आल्या, तेव्हा काय कापूस याचा तर त्या का, आणि पैशाच्या गड्ड्या मोजत होत्या ना, आणि भाऊ येऊन आता काय बोलन का, उठा ना बहिणी आल्यात ना, बहिणी आल्यात ना, उठव. बर भाव त्या नंदा बी अशा कलाकार, त्या बी दरवाजातून भांडतच आल्या. त्या बी म्हणजे दादा उठणारे, आणि 2च शब्द बोलणारे. आता खरंच भाऊ जर उठला असता मला आता काय, आणि पुन्हा मेला असतात बरं अशा वेळ झाले म्हणजे दादा उठणारे, आणि 2च शब्द बोलणारे. आणि तुला 3 महिन्यापासून एक जण टाकून गेली होती ना, तू इकडे खायची आबळ केली रे, आणि जेव्हा तुला उचलायची ऐवजी तिला काहून नाही उचललं. असं म्हणल्याबरोबर मी म्हणलं भंतेजी आपल्या बॅगा घ्या, इथं भांडण होणार नाही म्हणलं, आणि ते काय साधं सुद्धा नाही, तू युद्ध होण्याची शक्यता आहे म्हणलं. नेमकंच नागारे पेटलेत म्हणलं. आता पिपाण्यान तुतार्यान मग हाती लय मोठं घटघोर युद्ध होणार आहे म्हणलं. आपल्या बॅगा घ्या म्हणलं, भाऊ एखादी गोळी आपल्याला लागायची म्हणलं, आढायचं आपण चल राहायचं म्हणलं हातीच्या पायाखाली म्हणलं. आता इथं कसं तुंबळ युद्ध होतं कसं नाही, सुरुवात झाली म्हणलं. आता जे भांडू भांडू घेतलं, मग आला इवाई. ते इवायला म्हणी जेव्हा इतके निरोप दिले तुम्हाला तर आले नाही म्हणी, आणि आमच्या घरी मिशा बुडूस तोर चहा प्याला ना, त्याच्या मिशा होत्या मोठ्या, त्यानं मिशाच झाकल्या म्हणे. जर मधा 2दा येऊन गेले असते तर तुमच्या काय मिशा गळून पडल्या त्या खा. आता त्या मिशावरच येऊ लागली घडी घडी बातानी. ते असं मिशा दाखवू दाखवू इवा इकडं लपू लपू गेला. इवायला भांडू भांडू घेतलं. मग आलं पोरग. पोराला म्हणे आता आला का, जेव्हा बापाला गरज होती तेव्हा नाही आला रे, आणि एवढ्या दिवस काय बायकोच्या खोंगल्यात बसला होता का.
असं पोरग पळाला सुलता आलीच नाही. तिथेच म्हणे बाबा आपण नाही ती म्हातारी खिचली म्हणजे आता पोरग म्हणे मी स्मशान मुभी तर तिथं डायरेक्ट म्हणे बाबा तिथंच येतो म्हणे. असं भांडू घेतलं सगळ्याला. सगळ्याचं भांडण झाल्यानंतर मग मला म्हणे भंतेजी तुम्हाला एक सांगू का? मला सांगा बा, द्या 2-4 शिवा आम्हाला. आता सगळे झाले तर आम्हीच उरलोच म्हणलं द्या 2-4 शिवा. नाही हो भंतेजी मी खरं सांगू का? महासाहेब लय चांगला होता हो भंतेजी. मला आम्ही कधी म्हणलंय खराब होता? आम्हाला बोलू दिले कुठं? तुम्ही सांगू राहिले किती वेळचं काय काय आम्ही तर बोललो बी नाही. नाही म्हणे हा राजा लय चांगला होता हो. एवढे कपडे लत्ते केले मागच्याच महिन्यात मला सोनं घेतलं ना भंतेजी. मी आता या सोन्याचं काय करू? मी म्हणलं आम्हाला देऊन टाका. अमुक केलं बसा तुम्ही म्हणता काय करू? आम्ही तिकडे मूर्ती बनवू लागलो तिच्या चेहरा सोडं पाहिजे म्हणून म्हणलं ते कसं विचारावं. असं भांडू घेतलं. म्हणून माय मावल्यांनो असं भांडण तांडा करू नये, वाद कटकटी करू नये, गुन्ह्या गोविंदान राहावं आणि आपलं जीवन सफल बनवावं. पुन्हा एकदा सांगतो की लेकरं इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाका. पुन्हा तरुण पोरं किती हातवर करा एकदा. आजच तुमच्या ॲप डाऊन करा. जॅपनीज भाषा शिकवण्यासाठी सुरू करा. रोज 10 इंग्रजी शब्द पाठ करा. ज्यांना नाही कळलं तर त्यांनी फोन करा. या कॅलेंडर जर घेता आलं तर घ्या. तिच्यावर माझा नंबर आहे. माझं चॅनल आहे ज्ञान सत्यशोधक. माझं चॅनल ज्ञान सत्यशोधक, त्याला सबस्क्राईब करा. घरी बसल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील. ज्यांना जॅपनीज क्लास कुठं लावायचे काय लावायचं माहीत नसेल तर मी नंबर देईन. कदाचित त्यांनी जर ऑनलाईन फ्रीमध्ये सुरू केलं ते बी चांगलं होऊन जाईल. आपले 2-3 उपासक आहेत. परंतु तुम्ही जपान भाषा शिकणं सुरू करा आणि जॅपनीज कोर्स करणं सुरू करा. आणि ज्या डिग्री असतील तुम्हाला जपानमध्ये 10 लाख लोकांना नोकऱ्या ह्या 2-3 वर्षामध्ये लागणार आहे. आणि त्यांची इझी परीक्षा आहे. फक्त जॅपनीज तुम्हाला जॅपनीज आली बुद्धिस्ट सर्टिफिकेट असलं तर बुद्धिस्ट सर्टिफिकेट आमचा भिक्खू संघ निश्चित तुम्हाला देईल. ज्यांचे बी पोरं देशात जातील त्यांना ऑल इंडिया भिक्खू संघाच्या मार्फत बनतेचे कार्याध्यक्ष आहेत. त्या साईननुसार तुम्हाला बुद्धिस्ट सर्टिफिकेट मोदीनं 35 लोकांना बुद्धिस्ट सर्टिफिकेट बनवलं. त्यांच्याकडे कार्यशील भिक्षू आहेत त्यांच्या मार्फत बनवलं आणि 35 लोकांना जपानला नेलं आणि 35 लोकांकडून जपानकडून मोठे 5-5 हजार करोडच्या पुढचे बिझनेस सुरू करून टाकले. त्यांना फक्त दाखवले बुद्धिस्ट आहे. वाराणसीच्या नावावर 5,000 करोड आणले. वाराणसी 1 रुपयाला लावला, काशी डेव्हलप केली. त्यामुळे सगळ्या बौद्ध राष्ट्रामध्ये मोदी बाबा चाललेत आणि सगळ्या बौद्धातून पैसा आणतात. तिकडे सांगतात की मी बुद्धिस्ट आहे आणि इकडे आल्यानंतर मात्र बौद्ध धर्माच्या विरोधात काम करतात. हे कटकार असतात तुमच्या ध्यानात येऊ द्या. आणि म्हणून उपासकांना आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो. पुन्हा एकदा पूज्य भगवंताचा जो पुत्र आमचे पूज्य बनते उपाली थेरा यांचे सुपुत्र यांनी आपल्या धर्मवान पितातुल्य असलेल्या गुरुच्या नावाने धम्मपरिषद सुरू करून महान असं पुण्य त्यांच्यासाठी आपल्या संपादन केलं. त्यांच्या चरणी पुन्हा वंदन. तुमच्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. म्हणा बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ज्ञान सत्यशोधक हे कॅलेंडर जर तुम्हाला असं वाटलं तर थोड्या टाइममध्ये इथं तुम्ही घेऊ शकता. थोडेच आहेत, जास्त नाहीत. ठीक आहे. परिषदेचं ठराव वाचन होईल. काय